हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके ये. वळचणीच्या पालींनो चुकचुकू नका, डाव्या पापण्यांनो लवलवू नका, सप्त पाताळीच्या अशुभांनो डोकावू नका. जेजुरीच्या खंडेराया जागराला ये, गोमांतकचे म्हाळसाई दिवटी घेऊन ये. पंढरीच्या विठ्ठला तू सुद्धा ये, रायगडच्या जगदीश्वरा तांडव करीत ये. अष्टविनायकांनो या, 12 ज्योतिर्लिंगांनो या. उभा सह्याद्री, अवघा दख्खन, संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम देवी देवतांनो तुम्ही सुद्धा या. चुकलं माकलं काही तर सांभाळून घ्या. सप्त सागरांनो फेसाळत या, तुफान गरजत लाटांनो या. सह्याद्रीच्या तटकटांनो या, बेला गडकिल्ल्यांनो या. आई जगदंबेचं चित्र आणि चरित्र आम्ही सांगत आहोत आणि कथन करीत आहोत, ते तुम्ही ऐकायला आणि पाहायला या. उदयोस्तु जगदंब उदयोस्तु, 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 उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. जेथे धर्माचं अधिष्ठान आहे, सनातन संस्कृती आणि परंपरांचं जतन आहे, सामाजिक ऋण फेडण्याचं भान आहे, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सुसंस्कारांचं संक्रमण आहे, असीम श्रद्धा आणि भक्तिरसानं परिपूर्ण असं वातावरण आहे. उत्सवाचा ओतप्रोत तरीही सात्विक हर्षोल्लास आहे. इथल्या कार्यकर्त्यांमध्ये नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तन मन धनाने समर्पणाची आस आहे आणि म्हणूनच इथे या उत्सवात आई दुर्गेचा कायमस्वरूपी वास आहे. जुन्या कुर्ल्यातील गेली 68 वर्ष कार्यरत असणाऱ्या अशा या वैशिष्ट्यपूर्ण नवरात्रोत्सवाचा हा इतिहास आहे. आम्ही 1953 पासून ज्या कुर्ल्यात राहतोय, एक छोटासा मंडळ सुरुवातीला होता नवरात्राचा. गुजराती माणसं अशी मिळून मंडळ चालवायचे. प्रजापती वगैरे असे मंडळी होती, गुजराती मंडळी. जी प्रजापती मंडळी होती ती जिकडे तिकडे पोट भरायला गेली तिकडे राहिली आणि आम्हाला पण वाटलं की आता आपण कार्यक्रम मंडळात उतरावं आणि आपण सभासद म्हणून चांगलं कार्य करावं या मंडळामध्ये. सुरुवातीला आम्ही सय्यद बड्डी, भालचंद्र जोशी, दामोदर प्रजापती वगैरे जुनी मंडळी काम करत होतो. भालचंद्र जोशी आणि मी पूजेचं काम सांभाळतो. संध्याकाळच्या वेळेस बाकी सगळे काम बघत होते. प्रथम हे नवरात्र मारुती देवळापाशी सुरू झालं. त्यात वामन शिंदे नावाचे मूर्तिकार होते, ते मूर्ती बनवून देत होते. कालांतराने ते नवरात्र उत्सव खेतानी कंपाऊंड मैदानामध्ये सुरू झालं. त्यानंतर बराच काळ तिथेच होतं, पण अनेक काही तांत्रिक अडचणीमुळे परत ते मनीषा प्लाझाजवळ आलं. कार्यकर्ते हे निव्वळ सेवाभाव वृत्तीने काम करत होते. आमच्या घरातनंही देवीसाठी मोठा तगरीचा पांढरा शुभ्र हार घरातून येत होता. लोक घरातूनच काही काही आणून तिथे अर्पण करत होते. हे वैशिष्ट्य आहे. तो हार मला आठवतो. देवीची रात्री ज्यावेळेला आरती व्हायची तेव्हा त्यांच्याकडून ना एक पांढरा शुभ्र तगारीचा हार यायचा. आरती चालू व्हायची त्याच्या आधी हार घातला ना आणि पडदा उघडला की बघण्यासारखं असायचं. किती छान वाटायचं. पूर्वी वेगवेगळी चित्र देवीच्या आपल्या ऐतिहासिकमध्ये वेगवेगळी चित्र असायची. शंकर, विष्णू, गणपती, सरस्वती. पण त्याच्यात काही कालांतराने त्यांनी देवीबरोबर राक्षसाचा वध कसा केला ना
ह्याचे इतके छान छान चित्र उभे केले, उभा राक्षस, आडवा राक्षस, आणि त्या राक्षसामध्ये डोळे ना ते काचेचे असायचे, लुकलुकायचे. आम्ही त्यावेळेस फार तर 4-5 वर्षाचे असणार. तेव्हापासून काही आठवणी आहेत. 1962ची गोष्ट सांगतो. भारत पाकिस्तानचं युद्ध होतं आणि त्या युद्धाच्या वेळेनं ब्लॅकआउट सर्व ठिकाणी, आणि सर्व ठिकाणी काय काय देवी बसेल की नाही आहे. पण आमच्या वामन दादांनी देवीची मूर्ती बनवली, ती पृथ्वीवरची होती आणि भारत माताची होती. त्यावेळेला ना आदल्या दिवशी देवी बसाच्या घटस्थापनेच्या आदल्या दिवशी युद्ध संपलं आणि मग दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांची धावपळ झाली. अरे देवी आपल्याला बसवायची, पण वामनदादा म्हणे त्या नाही, मी बनवलेली आहे. त्यावेळेचे जे कार्यक्रम असायचे ते म्हणजे काय, सांस्कृतिक कार्यक्रम जनरली लोक इथे ठेवायचे. आतासारखं काय इतकं एंटरटेनमेंटची साधनं उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे समजा पिक्चर दाखवणं म्हणा, का नाटकं ठेवली किंवा सांस्कृतिक कार्यक्रम केले, असे प्रोग्राम, स्टेज प्रोग्राम पूर्वी इथे व्हायचे. नंतर गरबा व्हायला लागला. देवी जिथे बसते तिथे आम्ही गरबा चालू केला होता. पण एक त्याच गोष्टी पण नंतर गव्हर्मेंट रिस्ट्रिक्शन ते आले, त्याच्यामुळे गरबा पण बंद झाला. आता आम्ही बंद केलेलं आहे. आणि बाकीची जी पिक्चर दाखवणं असायचं पूर्वी, ते सगळं बंद झालेलं आहे आता. पूर्वी वर्गाने गोळा करायला ना, आमच्याबरोबर मोहिते जे माझ्या मित्राचे वडील आहे, त्यांच्याबरोबर वाडेशेटला एकदा गेलो होतो. वाडेशेटमध्ये मग काय, अरे किती येतं, 8 आणे घ्या, जास्तीत जास्त ₹100, म्हणजे खूप दिलं त्यांनी. हे काहीतरी उत्पन्न असायला पाहिजे ना. तर हाराचा लिलाव व्हायचा. कार्यक्रम झाला, अर्धा झाला की मग हाराचा लिलाव व्हायचा. हाराचा लिलाव झाला की त्याच्यातून हार कोण जास्तीत जास्त पैसे देऊन देवीला अर्पण करेल. काळाच्या ओघात उत्सवाचं स्वरूप बदललं हे जरी खरं असलं तरी हेही खरं आहे की इथल्या तरुण कार्यकर्त्यांनी ते प्रयत्नपूर्वक बदललं. आज जे लोभ स्वरूप या उत्सवाचं दिसत आहे त्याचा पाया तेव्हाच रचला गेला जेव्हा 2 तरुण उमद्या शिलेदारांनी या उत्सवाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर पेललं. 1975 साली मी आणि माझा सहकारी गजानन मांडवकर, आज ते जगात नाही आहेत, ह्या मंडळामध्ये एक लहान मोठी कामं करण्यासाठी, म्हणजे साफसफाई, हे ते देवीला ओटी घेणं, ह्यासारखी बारीक सारीक कामं करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो आणि आम्ही त्याच्यात प्रवेश केला. पूर्वी कसं, म्हणजे 75 आणि ह्यासाठी कोणाची वर्गणी ₹5, कोणाची ₹10, जास्तीत जास्त वर्गणी ही ₹100, जास्तीत जास्त ₹10,000, ₹12,000, ह्याच्या पुढे काही वर्गणी जाते, पेटीतली शिल्लक आणि अदर. आणि त्या पैशामध्ये हा उत्सव करणं मला थोडंसं ॲडजस्ट करणं भारी पडत होतं. त्या काळचे जे वसंतराव महाडिक जे होते सेक्रेटरी ह्या नवरात्रोत्सव मंडळाचे, त्यांनी एक आम्हाला चांगली शिकवण दिली की आपण ह्या एवढ्या पैशामध्येच हा उत्सव साजरा करायचा. ह्याच्यावरती आम्ही गजानन मांडवकर आणि आम्ही खूप चर्चा करायचो की त्यासाठी मग आम्ही डिसिजन घेतले की आपणच ही आग मेहनत करून ह्या उत्सवाला लागणारे मेहनत करावी आणि पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न केला. इतरांना कामं देऊन ती कामं आम्हाला जड जात होती. हे जे बाहेर कामं देतो आहे की मंडप बांधणं किंवा लाईटिंग करणं, साऊंड सर्व्हिसची जी होती ध्वनी, त्याची व्यवस्था, मग आम्हीच स्वतःच ती कामं जेवढी जमतील तेवढी करायला सुरुवात केली. मग आम्ही थोडंसं आपले, म्हणजे हे मी मोठेपणा आम्ही सांगत नाही की आम्ही स्वतःच कॉन्ट्रीब्यूट करू, आपली मशीन्स घेतली, लाईटिंग घेतल्यात, कळ की नाही. फक्त मंडपाचं स्टेज होतं ते आम्ही ह्या सर्वोदय मित्र मंडळ ह्यांचं जे स्टेज होतं ते आणून आम्ही बांधायचो आणि त्याच्यावर तो उत्सव साजरा करायचा. श्री चारुदत्त यांचे दोन्ही तरुण चिरंजीव हे उत्साहाने कार्यरत असतातच, पण वरिष्ठ सभासदांपैकी एक आणि आदराचं व मानाचं स्थान असलेले श्री चारुदत्त हे आजही त्यांच्यापेक्षा काकणभर जास्तच उत्साहानं काम करताना दिसतात, याबद्दल दुमत नसावं.
आमच्या मंडळाचे जर आम्ही काही प्रमुख आधारस्तंभ म्हटलं तर त्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा होता, सिंहाचा वाटा होता हे मंडळ मोठं करण्यात. म्हणजे एक छोटंसं रोपटं होतं एक साधारण 81-80च्या दरम्यान, आणि 2000 साली ज्या वेळेला आम्ही मंडळामध्ये आलो त्यावेळेला ते एका मोठ्या अशा वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं होतं. आणि ते स्वरूप बदलण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशी काही नावं मला घ्यावीशी वाटतात. त्यामध्ये चारुदत्त खवणेकर, गजानन मांडवकर, श्रीनिवास सावंत, श्रीपाद जोशी, प्रभाकर मांडले आणि मनोज तांबट ही काही मंडळी होती. अजूनही काही मंडळी आहेत, पण ही प्रमुख मंडळी होती ज्यांच्यामुळे मंडळाला अतिशय एक शिस्तबद्ध स्वरूप आलं. मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात मंडळाने वाटचाल केली. 1981 साली मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर जी सिनियर टीम होती त्यांनी आम्हाला त्याच्या पुढच्या वर्षी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हँडल करायला शिका. आम्ही त्या काळामध्ये कॉलेजला होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारुदत्त खवणेकर ह्यासारखी मंडळी ह्या मंडळामध्ये असल्यामुळे माझ्या आईने मला परमिशन दिली की तू त्यांच्याबरोबर काम कर. गजानन मांडवकर आणि चारुदत्त खवणेकर यांची ओढाताण आम्ही बघत होतो. पण नेमकं असं होतं की आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये असल्यामुळे स्वतःचं काही आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे आम्ही आमच्या घरी सांगितलं आणि घरचेसुद्धा आम्हाला तयार झाले आणि आमच्या घरोघरी बऱ्याच लोकांना असं आम्ही तयार केलं आणि त्यांनी वर्गणी जास्तीत जास्त द्यायला सुरुवात केली. मग नंतर असं झालं की आम्ही जेव्हा कमवायला लागलो तेव्हा आम्ही धन तर द्यायलाच लागलो, त्याला काही हे नाही आहे. पण नंतर असं लक्षात आलं की ह्यांची आर्थिक ओढाताणबरोबर त्यांचं श्रमही जास्त खर्च व्हायला लागले, कारण ते कामावर 15 दिवस अगोदरपासूनच सुट्टी घ्यायचे आणि इथे काम करायला लागायचे. तेव्हा आम्हाला मी गाणं ऐकलं, जिथे राबते हात ते हरी. ह्या गाण्याचा अर्थ मला त्यावेळेस कळला. म्हटलं नाही, आपण नुसतं वर्गणी देऊन फायद्याचं नाही आहे, श्रमही घेतले पाहिजेत. आणि संकल्पपूर्वक आम्ही त्यामध्ये श्रमाचा वाटा, खारीचा वाटा आम्ही घ्यायला लागलो. श्री गणेशाच्या आगमनापासूनच नवरात्रोत्सवाचे वेध लागायला लागतात आणि सुरुवात होते ती नियोजनाच्या बैठकांना. या नव्या दमाच्या शिलेदारांनी पूर्वीच्या त्रुटी दूर करत विविध अशा समित्या स्थापन करून त्या अनुषंगाने कामाची विभागणी करून ते सर्व काम काटेकोरपणे पाळण्याचा एक पायंडाच पाडला आहे. गजानन मांडवकर जे आमचे सिनियर सभासद होते त्यांनी देवीचा डेकोरेशनचं काम हातात घेतलं. चारुदत्त खवणेकर यांनी पूजा विभागाचं काम हातात घेतलं. मंडप उभारणीचं काम गजानन मांडवकर आणि चारुदत्त खवणेकर यांनी घेतलं. त्याच्यापैकी जे इलेक्ट्रिकलचं जे काही काम आहे ते मी स्वतः माझ्याकडे घेतलं आणि त्याच्यामध्ये काही डेव्हलप करता आलं ते मी करायला लागलो. जसं म्हणतात ना की माध्यान्नीचा सूर्य पाहता येत नाही, समुद्राचं पाणी ओंजळीत घेता येत नाही, तसं यांची महंती आहे की जी शब्दात वर्णन करता येणार नाही. श्रीनिवास सावंत ह्यांचा आम्हाला खूप ह्याच्यात सहभाग आहे, कारण त्यामुळे आमचं त्याच्यातून कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये आमचे वाचले जातात. मंडळात शिस्त आणि नव्यानं मंडळाचं आर्थिक नियोजन आणि धोरणाची घडी बसवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीपाद जोशी यांनी. 1982ला आम्ही 25वं वर्ष होतं तेव्हा महाडिकांनी आम्हाला पैसे दिले आणि सांगितलं 25वं वर्ष आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा. तेव्हा त्यांनी एक सर्टन अमाऊंट दिली, त्यात सगळं बसवायचं होतं. त्यावेळेला मग श्री आणि मी दोघं हात आलो. त्याच्यानंतर आम्हीच मग जसे तयार होत गेलो म्हणजे बाकीच्या मुलांना पण आम्ही तयार व्हायचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही स्वतःहून त्यांना इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली की बाबा तुझं हे चांगलं आहे, तू ये, तुझं हे चांगलं आहे. आणि नावच सार्वजनिक असल्यामुळे सगळ्यांनी येणं अपेक्षित होतं आणि विषय तो होता की हे वाडीपुरतं किंवा गल्लीपुरतं करायचं नव्हतं आम्हाला. त्यामुळे तो विषय घेऊन आम्ही चौघं एकत्र करून ते विचार करत करत आम्ही कुठल्याही वाडीतला असू दे मंडळात येतोय, ये, काम कर, जा. फक्त आमचा कंट्रोल राहायचा की बाबा काय बोलायचं, काय नाही बोलायचं, शिव्या द्यायच्या नाहीत, पत्ते घ्यायचे नाहीत, हे सगळे प्रकार आम्ही तिथे लागू केले. त्यामुळे तिथे एक डिसिप्लिन आला पहिली गोष्ट. आणि सगळ्या मंडळातली सगळी मुलं आली. 82 पासून एक हिशोबाची व्यवस्था केली
की महाडिकांनी जे सांगितलं ते बरोबरच होतं की तुम्हाला पैसे लाख रुपये आहेत, तुम्ही 90,000 खर्च करा. लाख रुपये म्हणून 1.25 लाख खर्च करू नका. हा आम्हाला त्याच्याकडनं धडा मिळालेला होता. तसं करत 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 सेविंग करत प्रत्येक वर्षी थोडं का होईना जिथे वाचवता येईल ते वाचवा करत 2005मध्ये जवळजवळ 375 बॅलन्स होता. सर्वप्रथम मला जे अट्रॅक्ट झालं ते म्हणजे मंडळातल्या लोकांची शिस्त. मी म्हणजे दाव्याने सांगू शकतो, कारण गेली 25-30 वर्ष मंडळातल्या लोकांशी त्यांच्या वागण्याशी जुळल्यामुळे की जी तुम्हाला जडणघडण किंवा लहान मुलांना जी समज द्यायची असेल त्या गोष्टी आपल्या घरात कदाचित होत नाहीत, पण इतरांमध्ये वागून त्या मुलांनी आत्मसात केलेल्या आहेत. आणि ही गोष्ट माझ्यासारख्या म्हणजे थोडंसं अध्यात्म व सायन्स याला मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला त्यांनी प्रेरित केलेली आहे. जुळण्याचं दुसरं कारण म्हणजे जेवढी सिनियर्स मंडळी त्यावेळी होती ती माझं थोड्याफार फरकाने आदर्श होती. कारण मी कुर्ल्यात असल्यामुळे आमचं कसं होतं की 10वी पास झाल्यावरती आपल्या पुढे ज्याने शिक्षण घेतलं त्याच्या घरी जाऊन मग आपण विचारायचो की आम्ही फॉर्म कुठला भरायचा. तर अशा अनुषंगाने आम्ही श्रीपाद जोशी आहेत, श्रीनिवास सावंत आहेत, ते माझ्या थोडं पुढे होते माझ्या 2-3 वर्ष. त्यांना विचारून मग त्याच्यात तुझा कल कुठे आहे, मग तू कुठलं कॉलेज घे. आणि कॉलेज घेतल्यावर असं नव्हतं की फक्त तू कॉलेज घेतलं, ती लोक आत्मीयतेने चौकशी करायची की आता काय चाललं आहे, कसं चाललं आहे. आणि तेच गुण आमच्यामध्ये आले. या मंडळामध्ये 12 वाजेपर्यंत बसलं काय, 1 वाजेपर्यंत बसलं काय, तरी कुठल्याही आमच्या विभागातल्या कुठल्याही पालकांकडून असा विरोध हा प्रकार नव्हता. पण मी यांना बघत होतो आणि जसं माझ्याकडे कमाईचं साधन आलं त्यात आम्ही ठरवलं होतं की स्वतःचा बिझनेस, स्वतःचा आर्थिक फायदा किंवा स्वतःची प्रगती याच्याबरोबरच माझ्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासाठी काय करता येईल, त्याच्याशी संलग्न असलेल्या संस्थेसाठी काय करता येईल की 1% आपण किंवा 10% आपण आपली कमाई ही धार्मिक किंवा मदतीच्या दृष्टीने करावी. ही सगळी मंडळी म्हणजे प्रभाकर मांडले असतील, श्रीपाद जोशी असतील, श्रीनिवास सावंत असतील किंवा आणखीन मंडळी आर्थिक नियोजनात किंवा जिथे कमी तिथे आम्ही अशा उक्तीप्रमाणे कुठे काय लागलं 5 लाखाचे 4 लाख झाले तर काय वाटत नाही, पण 5 लाखाचे जेव्हा 6 लाख होतात त्यावेळेला जी वरची डिफरन्शियल हे आहे त्या ह्याच्यात ही मंडळी असतात. त्यामुळे तो भार ते स्वतः उचलतात आणि हे कित्येकदा कळतसुद्धा नाही. तर यामधलं एक प्रभाकर मांडले. अतिशय कल्पक आणि आकर्षक पद्धतीनं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हे प्रभाकर उर्फ बाबू मांडले यांची खासियतच. महिलांचा उत्सवात सहभाग वाढवायची कल्पना देखील यांचीच. मला अक्षरशः असं वाटायचं की आपण रोज ह्या देवीच्या दर्शनाला आलोय तर आपल्या हातून सेवा घडावी. आणि ह्या वर्षी आपल्या मंडळाने एक नवीन उपक्रम चालू केला. असं नाही की बायका इन्व्हॉल्व नव्हत्यात, होत्यात, पण ते काय जेव्हा ज्यांना जसा वेळ मिळेल तसा. पण मंडळाने ह्या वर्षी म्हणजे जसं आपण म्हणतो की नवरात्र उत्सव हा देवीचा, नवदुर्गेचा उत्सव, पण ह्या वर्षी अष्टमीपासून त्यांनी पूर्ण व्यवहार जो मॅनेजमेंट असतं महाप्रसादाचं, मंडपामधलं कुमारिका पूजन आणि संध्याकाळच्या ओटी भरण्याच्या ज्या येतात गर्दी होते, प्रचंड गर्दी होते, त्याचं मॅनेजमेंट ह्यांनी आपल्या बायकांच्या हातात दिलं. इव्हन जत्रोत्सवामध्ये सुद्धा त्यांनी काही बायकांना इन्व्हॉल्व करून घेतलं. महाप्रसादामध्ये सुद्धा वाढण्यापासून त्या सगळ्या बायकांना इन्व्हॉल्व करून घेतलं. त्याच्यामुळे ज्या बायकांना जे आत्मिक समाधान मिळालं आहे की अरे आपण काहीतरी सेवा करू शकलो देवीची, जे फार मला वाटतं महत्त्वाचं आहे. हा पहिल्या वर्षीचा प्रयत्न होता आणि मला वाटतं तो अतिशय परिणामकारकरित्या त्यांनी जो विचार केला होता मंडळाने, तो मला वाटतं त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे सगळ्यांकडून. म्हणजे फक्त सबलीकरण, महिलांचं सबलीकरण हे फक्त बोलण्यात नाही केलं त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलं. नवरात्रोत्सव मंडळामध्ये मी प्रभाकर मांदळे जे माझे बालपणीचे मित्र आहेत त्यांच्यामुळे मी ह्या मंडळामध्ये मी जॉईन झालो आहे. मी लहानपणापासून सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचं जे कार्य बघत होतो
त्यामुळे माझ्या मनात असं हे होतं की मी पण कधी ह्या मंडळामध्ये ह्या मंडळाचा अविभाज्य भाग होईन का. श्री मनोज तांबट यांच्या इच्छेप्रमाणे नवरात्र उत्सव मंडळात एक महत्त्वाचं काम त्यांचीच वाट बघत असावं असं वाटतं. मुळात माझा व्यवसायच इव्हेंट मॅनेजमेंटचा असल्यामुळे त्यांनी कदाचित माझं कॅलिबर ओळखून त्यांनी मला ह्या मंडळामध्ये जॉईन करून घेतलं. मंडळ विभागात बरीच होती, पण सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचं जे काही कार्य होतं किंवा त्यांचे कार्य करण्याची जी पद्धती किंवा त्यांच्याकडे जी त्यागाची जी भावना होती, त्या भावनेतून मला दुसरीकडे असं कुठे जावं असं वाटलंच नाही. आणि त्याच्यामुळे मला जी संधी आली, मी त्या संधीचं सोनं करण्याचं मी एक मनात हे केलं. आणि माझं कार्यक्षेत्र पण इव्हेंट मॅनेजमेंटचंच असल्यामुळे मला ते खूप सोपं झालं तसं बघायला गेलं तर. आणि मला आठवतं तो दिवस, त्यांनी मला सहजच फोन केला होता की आपल्याला पावसाळी पिकनिकसाठी जायचं आहे. आणि त्या पिकनिकसाठी मी आलो आणि बसमध्ये त्यांनी मला माझं जे स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्ही ज्या रिसॉर्टला आम्ही गेलो, तिथे गेल्याच्यानंतर पण जे 5 ज्येष्ठ सभासद होते, त्याच्यामध्ये चारूभाऊ होते, गजाभाऊ होते, श्रीनिवास होते, श्रीपाद आणि प्रभाकर. तसं बघायला गेलं तर मी यांच्यापेक्षा वयाने 10 ते 12 वर्षांनी मी लहान असून पण ह्या लोकांनी मला सांगितलं की तू आमच्यामध्ये बसत आहे, आमच्या मोठ्यांमध्ये. त्यांचा तो एक मोठेपणा बघून मला थोडंसं अजून वाटलं. एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक देवीची आरास करत असल्यामुळे मंडळासाठी तसा तो खर्चिकच विषय होता आणि मनोज यासाठी योग्य व्यक्ती ठरू शकेल असं इथल्या अनेक जणांच्या मनात आलं असावं. एखादा वर्ष त्या कला दिग्दर्शकाचं काम मनोज यांनी बघून घ्यावं असं त्यांना सुचवण्यात आलं. तर मी म्हटलं बघून काय घ्यायचं, म्हटलं मी पाहिजे त्याला मदत करायला पण तयार आहे, तसं काही मला इश्यू नाही आहे. जी क्वालिटी होती कामाची, नो डाऊट ती म्हणजे एका कला दिग्दर्शकाची त्याच्याकडे क्वालिटी असल्यामुळे मी जस्ट हे बघून घेतलं. पण नंतर जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा खर्चाची किंवा त्याचा जर हिशोबाची गोष्ट आली, त्यावेळेला मी काही गोष्टी त्यांना सांगितल्या की ज्या पद्धतीचं मी काम करतो त्या पद्धतीचं आपण केलं तर चालेल का. ते बोलले काय नाही, आपलं सध्याचं उद्दिष्ट हेच आहे की खर्च आपल्याला कमी करायचा आहे. तर त्याचा मला वाटतं 2.5 ते 3 लाखाचा एक्सपेन्सेस असायचा. तर त्या हिशोबाने मग या लोकांनी आणि मुळात काय झालं की माझ्याकडे स्वतःचा सेटअप असल्यामुळे आणि ज्या हिशोबाने श्रीनिवास म्हणा किंवा गजाभाऊ म्हणा किंवा श्रीपाद, बाबू हे लोक ज्या पद्धतीने काम करायचे, त्याच्यामुळे मी पण असं म्हटलं की ठीक आहे, जसं योगदान तुम्ही देता तसंच योगदान मला पण द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला जे काय बेस्ट पॉसिबल करता येईल मी त्या हिशोबाने मी करायला लागलो. आणि करता ती पूर्ण जबाबदारी देवीने माझ्या खांद्यावर टाकल्यामुळे थोडंसं मला पण एक हे व्हायला लागलं की अरे की कुठेतरी मी लहानपणापासून जो उत्सव मी बघत असलो त्या उत्सवाचा मी एक म्हणजे महत्त्वाचा मी भाग होत चाललेलो आहे. ज्या मखरात बसून प्रत्यक्ष देवीच प्रसन्न असते, त्या मखराला कोणाच्या प्रशस्तीची काय गरज. आपला अनुभव, आपल्या व्यवसायातील मनुष्यबळ तसंच इतरही आवश्यक त्या सर्व गोष्टी मनोज अगदी निरपेक्ष भावनेने आणि प्रेमभक्तीने करत असतात. आणि याचीच सकारात्मक स्पंदनं या आराशीतून झलकत असावी. या मंडळाची खरी शक्ती जर काय असेल तर यांच्याप्रमाणेच अगदी निरपेक्षपणे आणि पडेल ते काम करणारी इथली पडद्यामागची मंडळी. सुदेश कानापडे, राजेश पड्याळ, अरविंद महाडिक, हरेश कानापडे ही मंडळी अशी आहेत की पडद्यामागचे कलाकार आहेत. नवरात्र सुरू व्हायच्या आधीपासनं किंवा नवरात्रच काय, आमच्या मंडळाशी रिलेटेड किंवा आमच्या इतर ज्या संस्था आहेत त्याच्याशी रिलेटेड कुठलेही कार्यक्रम असतील तर त्यामध्ये ते कार्यक्रम करायचा किंवा तो उपक्रम जर राबवायचा तर त्यासाठी सुरुवात करायच्या वेळेला सर्वात प्रथम नाव येतं तर राजेश पड्याळ यांचं, की आम्ही राजेश पड्याळ यांना सगळेजण राजाभाऊ म्हणतो. त्यानंतर आणखीन एक असतील की सुदेश कानापडे. कुठलंही काम असो की म्हणजे अगदी मंडपात साफसफाई करणं असो किंवा
जो सगळा हिशोब ताळेबंदी जी असेल 9 दिवसाची नवरात्रीतली ती सगळं करण्याचं काम हे प्रामुख्याने सुदेश कानापडे. रूपरेषा आखणे ती सुद्धा अगदी पद्धतशीररित्या, हा जर मोठा गुणधर्म असेल तर तो सुदेश कानापडे यांचा. जनरली आपण बैठक घेतो मंदिरामध्ये, हनुमान मंदिरात, आणि हनुमान मंदिरात आपलं एक असं आपण एक कप्पा केलेला आहे नवरात्र उत्सव मंडळासाठी की जिथे आपण नवरात्राचं सामान ठेवतो. देवीचे पाट असतील किंवा आणखीन काही सामान असेल तर ते काढायचं असतं. तर ते काढून आम्हाला आमचे मूर्तिकार असतील किंवा अन्य काही लोकांना द्यायचं असतं. तर त्यावेळेला काय होतं की जशी बैठक होते, म्हणजे ह्या गोष्टी बाहेरच्या लोकांच्या लक्षात येत नाही, परंतु ही उल्लेखनीय बाब आहे की आता राजेश पड्याळ असतील किंवा अरविंद महाडिक, हरेश कानापडे, बैठकीतल्या गोष्टी बैठकीत चालू असतात, पण जशी बैठक संपते तसं हे लगेच तिकडे जातात आणि ते सगळं सामान काढून ते लगेच रेडी करून ठेवतात. मंडप आमचे बांधतात, संजय पवार ह्यांच्याकडे काही सामान द्यायचं असतं, किंवा आमचे जे मेंबर आहेत मनोज तांबट, हे आतल्या स्टेजचं जे डेकोरेशन करतात त्यासाठी जे सामान लागतं, ही सगळी मंडळी जे हे काढून त्यांना त्यांच्या हातात सुपूर्त करणं, हे काम हे बिनाबोबाट करत असतात आणि हे कुठेही दिसत नाही. या नवरात्र उत्सवात मी गेली 28 वर्ष कार्यरत आहे. आणि या मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळ म्हणजे साक्षात ते देऊळच आहे आमचं. आणि त्या देवळात आम्ही सगळे भक्त आहोत. आम्हाला लाभलेले त्यातले मेन सिनियर सभासद म्हणजे चारुदत्त खवणेकर, पांडवकर आणि श्रीपाद जोशी. हे साक्षात आम्हाला ते ब्रह्मा विष्णू महेशच्या प्रमाणेच आहेत. ह्या लोकांनी आमच्या व्यक्तिगत आयुष्यात पण आम्हाला खूप मदत केली. आणि त्यांनी जे काम केलं आणि त्यांनी कधी बोललं आम्हाला आणि कधी काम झालं नाही असं आम्ही कधीच केलं नाही. म्हणजे कोणीच नाही केलं, कुठल्याच कार्यकर्त्याने असं केलं नाही. आम्ही कामं चोख पार पाडत असतो. कुठेही काय गेलं तरी म्हणजे आपलं नाव निघतं, म्हणजे अरे हा या मंडळाचं आहे आणि या मंडळाने हे असं करतात, चांगलं करतात ही लोक, म्हणजे असं नाव निघतो. एकीकडे उत्सवाच्या नियोजनाच्या बैठका आणि त्याच वेळेस मांडवाच्या उभारणीचं कामही सुरू झालं की उत्सव अगदी समीप आल्याची एक आनंद लहर भाविकांच्या मनात नाचायला लागते. माझा हा व्यवसाय वडिलांच्या पासून चालू होता. 1982 साली ज्या वेळेला गिरणी कामगारांचा संप असताना सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी आणि आमच्या सुभाषनगरचे सुरेंदर मामा यांची मैत्री, या मैत्रीतून मला इथे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला या मंडळाचं काम छोट्या प्रमाणात सुरू होतं. त्यावेळेला मंडपही छोटा होता. त्यावेळेची किंमत 2000 रुपयामध्ये ह्या कामाची मी जी आज सुरुवात केलेली आहे. दिवसेंदिवस ह्या देवीचं एक वेगळं जे महात्म्य आहे ते सुद्धा लोकांपर्यंत आलं. तसं त्याचं मलासुद्धा काही गोष्टी मलासुद्धा जाणवल्या. मी हे काम करत असताना 1998ला मी कुर्ला नागरिक बँकेमध्ये सुद्धा संचालक झालो. नंतर मी 2010ला मी ज्ञानदीप कॉर्पोरेट क्रेडिट सोसायटीला सुद्धा संचालक म्हणून निवड झाली. इथे काम करत असताना कुठल्याही बाबतीत आत्तापर्यंत जो पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शकता जी आहे ना, ही फार मोठी आहे. या मंडळाशी काम करत असताना कधीसुद्धा आमच्यामध्ये जे व्यवहारात्मक दृष्टिकोनामध्ये कधीसुद्धा कुठल्याही गोष्टीचं चुकीचं काम झालं नाही. यांच्यामध्ये पारदर्शकता एवढी आहे की कुठलीही गोष्ट अशा चुकीच्या पद्धतीने केलेलं नाही. पारदर्शकपणे हा व्यवहार आमचा एवढ्या वर्ष चालू आहे. म्हणूनच आजपर्यंत आम्ही या मंडळाशी निगडीत राहिलेलो आहे. आम्हीसुद्धा जे सामाजिक जीवनामध्ये काम करत आलो, ह्या सगळ्याला आशीर्वाद देवीचा आहे. तसं या मंडळाच्या कार्यकर्त्यालासुद्धा देवीचा आशीर्वाद मोठा आहे. म्हणूनच हे मंडळ चांगल्या पद्धतीने काम करतं आहे आणि आमचे जे चांगले संबंध असेच यापुढे राहतील. अर्थात इथला स्वच्छ कारभार आणि देवीवरची श्रद्धा या दोन्ही कारणांमुळे गेली 42 वर्ष अव्याहतपणे श्री संजय पवार हे मंडप उभारणीचं काम करत आहेत. मांडव होता होता देवी स्थापन करायच्या मंचावरील आरासही आकार घ्यायला लागते. त्याच वेळेस मूर्तिकारही देवीचं पूर्ण रूप रेखाटण्यात व्यग्र झालेले असतात. याच सुमारास ढोल ताशा पथक, लेझिम पथक आणि ध्वज पथकात सहभागी होणाऱ्या सदस्यांची लगबग सुरू झालेली असते. पुन्हा एकदा नव्याने ढोल ताशे, झांजा, लेझिम, ध्वज वगैरे सर्व आयुध सज्ज केली जातात. या पथकासाठीच्या विशेष गणवेशाचीही तयारी केली जाते.
ताशा, लेझीम आणि ध्वजपथकाच्या रोजच्या रोज होणाऱ्या सरावागणी उत्सवाचा रंगही चढायला लागतो आणि बघता बघता देवीच्या आगमनाचा दिवस उजाडतो. नियोजनाचा भाग म्हणून श्री देवीची मूर्ती मूर्तिकाराकडून 2 दिवस आधीच मंडपात आणली जाते. भरजरी साडी, सुवर्ण मुकुट, कमरपट्टा, कडी इत्यादी अनेक वस्त्र आभूषणांनी आणि छानशी वेणी आणि फुलं अर्पून देवीला सजवण्यात येतं. लाल शेला परिधान केलेल्या आणि विविध अलंकारांनी मंडित अशा या देवीचं मुळातच सुंदर असलेलं स्वरूप अतिशय लोभस भासायला लागतं. यथासांग देवीची पाद्यपूजा करून श्रीफळ, सुपारी, विडा ठेवून धूप दीपाने ओवाळणी करत देवीला उत्सवाचे आवतण देण्यात येते. मनोभावे नमन करून तुझा तू उत्सव निर्विघ्नपणे साजरा करून घे अशी प्रार्थनाही करण्यात येते. मूर्तिकारांना अत्यंत कृतज्ञतेने त्यांचे मानधन दिल्यावर मनातल्या आनंद उर्मिला ढोल ताशांच्या गजराने मनसोक्त मोकळी वाट करून दिली जाते. बोल श्री अंबे माता की जय भवानी. छत्रपती शिवरायांचं स्मरण करून देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होते. वाहतुकीला किमान अडथळा होईल याची काळजी घेत देवीचा रथ मंडपासमीप येतो आणि पुन्हा एकदा ध्वज पताका नाचवून मंडपात देवीचं स्वागत करण्यात येतं. घटस्थापना आणि देवीची प्राणप्रतिष्ठा करून 9 दिवसांच्या उत्सवाला सुरुवात होते. नित्यनेमाने देवीची साग्रसंगीत पूजा अर्चना केली जात असतानाच आधीच नियोजन केल्याप्रमाणे 9 दिवसांच्या कार्यक्रमांना विशेष रंग चढतो तो मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय, बंगाली अशा विविध भाषिक भजनांच्या आयोजनामुळे. उत्सवात केलेल्या सेवेमुळे देवीचा आशीर्वाद कायम पाठीशी राहतो अशीच इथल्या सर्व कार्यकर्त्यांची ठाम श्रद्धा आहे आणि म्हणूनच आपापले उद्योगधंदे सांभाळून देवीची सेवा मिळवण्यासाठी इथे नेहमीच स्पर्धा असते. असं दिवसभर मी माझा वर्कलोडमध्ये बिझी असतो. माझी दुकान आहे फोटो फ्रेमची, तर मी रात्रीच आपला मंडळात सेवा देऊ शकतो. म्हणून माझ्या सर्व मंडळाचे कार्यकर्ता आणि सर्वजण मला रात्रीचा राजा बोलतात. आम्ही पूर्ण तिकडे साफसफाई करतो, सर्व पूर्ण मंडप साफ करतो, देवीचं चरणामादी जे पाट आहे ते साफ करतो. तेव्हा आम्हाला वाटतं का देवी तिथे आहे. 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंतची आमची नाईट असते. तेव्हा फक्त मी आणि देवी आम्हीच असतो. ते जे सिच्युएशन असतं, जे अनुभव असतं ते असं शब्दात मी बोलू शकत नाही आणि तुम्ही समजू पण नाही शकणार. ते हे समजायला तुम्हाला पण तिथे सेवा द्यावी लागेल. आता मी डेकोरेशन समितीमध्ये आहे. डेकोरेशनमध्ये मला चांगले असे आर्टिस्ट भेटले इथे येऊन. जे इथे शिकलो ते मला लाईफमध्ये आणि माझ्या कामामध्ये ते मला भरपूर कामाला आला. आणि इथे मी असं नाही का डेकोरेशनमध्येच मी करतो. मला जे पण इथे जे सेवा मला दिसते की माझं काम आहे तिथे आणि मी करू शकतो त्याच्यामध्ये मी माझा पूर्ण 100% देतो. माझी मम्मी डेथ होऊन 10 वर्ष झालेत, पण माझी मम्मीचं एक वाक्य होतं की तुझं पूर्ण लाईफ ज्यापर्यंत तू आहे त्या ह्या मंडळात तू देवीची सेवा करायची. म्हणून मी आजपर्यंत जेव्हा पण माझी सेवा लागते देवीला मी तिथे हजर असतो. आणि ह्या गोष्टींनी हा थिंक करून मी मंडळात नाही आलो आहे, पण तरी जी मी सेवा करतो आहे देवीला ते देवी स्वीकारते ते मला माहीत पडतं. कारण त्याचा फायदा जे मला भेटतं आहे ते अनुभव जास्त चांगला आहे. आणि फक्त बिझनेसचाच फायदा नाही तर कौटुंबिक फायदा पण मला चांगला झाला आहे.
इथल्या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच असेल कदाचित, पण देवीच्या चेहऱ्यावरचं तेज दिवसागणिक वाढत जातं असा अनेकांचा अनुभव आहे. हमको देवी के उत्सव उसके और आस्था इतनी है कि हम लोग भले घाट को पर रहते हैं, लेकिन जब कुर्ला देवी के पास आते हैं ना, इसलिए हमारा सब दुख दूर हो जाता है. हम लोग जब फर्स्ट डे आती है देवी ना, तो सिंपल रहते हैं, लेकिन हर दिन उसका तेज इतना बढ़ते जाता है ना, इतना बढ़ते जाता है ना कि अभी कल अष्टमी के दिन एकदम हम लोग उसको देखते रह जाए, ऐसा हो जाता है. देवी बसते त्या गल्लीतच एका दुकानाची 5 दुकानं झाली. पुत्ररत्नही प्राप्त झालं आणि दोन्ही कन्यांचे विवाहही उत्तमरित्या पार पडले. हे सर्व या देवीच्या कृपेमुळेच, आणि म्हणूनच देवी मंडपातील छानसं झुंबर, देवीची पूजेतील चांदीची मूर्ती, चांदीचे सर्व पूजा साहित्य, चांदीचा त्रिशूल आणि तलवार, हे सर्व आपण न देता देवीनीच आपल्याकडून करून घेतलं, अशीच भावेश भाईंची पक्की धारणा आहे. अभी ये जो देवी है, अभी उसको जो जो हमारे से करवाना था तो उसने हमारे से करवा लिया है. अपन ने कुछ भी नहीं किया है, बस उसका रहम भाव था तो सब अच्छे से हो गया है. और एक बार एक किस्सा ये भी है कि तलवार जो थी वो थोड़ी हैवी हो गई थी, तो 2-3 बार उसको पतली करने गए, लेकिन वो पतली नहीं हुई, नहीं होने को तैयार ही नहीं हुआ. फिर शिल्पकार ने जो उसकी देवी माँ की मूर्ति है वो थोड़ी स्ट्रॉन्ग बना दी, और वही तलवार देवी को चाहिए थी, तो फिर वही उसके हिसाब से हो गया सब. मेरा डैडी, मम्मी और मेरा मोटा भाई एक्सपायर्ड हो गए थे, तो उसके पीछे कुछ करने का था. तो गांव में मेरा देवी का मंदिर था, वो ऐसे ही छोटा मोटा था, तो फिर वहाँ जगह लेके देवी ने भी वही बराबर फर्स्ट डे यहाँ से देवी को प्रार्थना किया, और वहाँ हमने उसका टोकन दिया, और वहाँ भी अच्छे से माता जी का मंदिर मेरे डैडी, मम्मी और भाई की याद में हो गया. इसके लिए कोई शब्द ही नहीं है. देवी की आस्था के लिए ऐसे कोई शब्द नहीं है कि तुम अगर सच्चे दिल से तुम बोलेंगे ना, वो बैक रिटर्न ऑन द स्पॉट करते हैं. ऐसा भी नहीं तुमको वेट कराते हैं, ऑन द स्पॉट तुम्हारे हाथ ऐसे सर पे हाथ ही रखता है, ऐसा है. और गांव में भी जो मंदिर था, हम लोग यहाँ होते हुए भी मेरा भांजा है, उसने सब हेल्प किया, और उसके हिसाब से उसका भी बहुत अच्छा काम, नहीं होने वाला काम, इम्पॉसिबल काम हो गया एक बार. उसने सब मंदिर वहाँ अच्छे से बना के दिया, और अच्छे से सब हो गया. वहाँ भी पूजा, आस्था, नवचंडी हवन सब किया. भरगच्च कार्यक्रम असलेला या उत्सवातला अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस म्हणजे अष्टमी. अष्टमीच्या सर्व कार्यक्रमांचं नियोजन आणि जबाबदारी ही महिला सभासदांवर सोपवण्यात आली आहे. बोल श्री अंबे माता की जय, भवानी जय. अत्यंत कुशलतेने ही जबाबदारी पार पाडणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या उत्सवात सहभागी झालेल्या या महिलांमुळे या उत्सवाला खऱ्या अर्थानं पूर्णत्व प्राप्त झालं आहे. सकाळी 7 वाजता नवचंडी यज्ञाने अष्टमीच्या दिवसाची सुरुवात होते. अतिशय शास्त्रोक्त आणि वैदिक मंत्रोच्चाराने एकीकडे होम हवनाचे विधी सुरू असताना दुसरीकडे महाप्रसादाची तयारीही सुरू झालेली असते. अतिशय सन्मानपूर्वक आणि वाजत गाजत महाप्रसादाच्या नैवेद्याची ताटं देवीच्या मंडपात आणली जातात. स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पदार्थांचा नैवेद्य देवीला शास्त्रोक्त पद्धतीने अर्पण केला जातो. देवीने नैवेद्य ग्रहण केल्याची खूण म्हणून सर्व पदार्थांवर तुळशीपत्र ठेवण्यात येतं आणि देवीच्या नैवेद्यातील वाटा महाप्रसादातून सर्व भक्त भाविकांना दिल्या जातात. 1998 पासून अव्याहतपणे सुरू झालेल्या या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी दूरदूरहून अनेक भक्त भाविक हजेरी लावताना दिसतात. अगदी निसंदिग्धपणे सर्वच जण हा महाप्रसाद संपन्न होण्याचं श्रेय पाककलेतील कौशल्य, आवश्यक ते मनुष्यबळ आणि साधन सामग्री असं भरीव योगदान देणारे आणि देवीचा लाडला असे विशेष संबोधन लाभलेले श्री रिंकू ठक्कर यांनाच देतात. आम्ही सर्व देवीचा एक महाप्रसाद करतो अष्टमीला, आणि त्यात जवळजवळ 5000 माणसं प्रसाद घेतात. आणि ते पण मला आनंद आहे की माझा जो व्यवसाय आहे
ते व्यवसाय मी ते देवीला ते सेवासाठी मी माझी जे पण आहे माझ्याकडे ते मी सोर्स प्रोव्हाइड करतो आणि 5,000 माणसं तिचा प्रसाद घेऊन तिचे आशीर्वाद घेतात. आमचा कुटुंबाला इकडे 100 वर्ष जुना कुटुंब आहे आमचा. या सोनापूर गल्लीमध्ये आम्ही राहतो. 100 वर्ष जुने आमचा वरतीच घर आहे आणि खालती देवी बसते. म्हणजे माझे आजोबा पण देवीचे भक्त होते, नंतर माझे बाबा आणि मी, की माझी आईला ही देवीवर खूप श्रद्धा होती. मला आठवण आहे की लहानपणी एकदम छोटा होता तेव्हा ती सांगायची, हे घरी काय बसला आहे, त्या मंडपात जा, प्रसाद वाट. म्हणजे ते लहानपणापासून आम्हाला ते सवय झाली आहे. खालती येऊन देवीला पाया पडा, प्रसाद वाटा, सेवा करा. आणि नंतर माझी पण अशी श्रद्धा झाली आहे की मनापासून बोलतो आहे, आज मी जे पण आहे देवीची कृपेने माझा केटरिंगचा व्यवसाय आहे आणि तिच्या आशीर्वादाने एकदम मस्त चालला आहे. आणि मी आज जे पण आहे ते तिचे आशीर्वाद आहे आणि माझ्या आईचे आशीर्वाद आहे. माझी आईचा स्वर्गवास झाला आहे, पण मला वाटतं ती माझा बरोबर आहे. कारण मी देवीला बघतो ना, मला माझी आई असं वाटतं ती माझी आई आहे. नवरात्रामध्ये एक सवाल आला होता की आता देवीचा सामान एवढा आहे, एवढा नवरात्र उत्सव वाढला आहे की खूपच सामान आहे, की आता ठेवायचा कुठे. तर मला वाटलं की मी माझी खोली आहे, आता मी राहायला विद्याविहारला गेलो आहे, तर मी बोललो की हे सर्व सामान तुम्ही माझी खोलीत ठेवा आणि मी कुठेही त्याला भाड्यावर किंवा दिली नाही. आणि ते देवीचं सर्व सामान मी तिकडे ठेवतो आणि मला एवढा आनंद होतो आहे की मला वाटतं आहे की माझी आई पण खुश होत असणार आहे, की माझा मुलगा जो करतो आहे ना त्याच्यामुळे ती पण खुश आहे आणि म्हणून मी पण खुश आहे. हमारे ठक्कर साहब जो भंडारा करते हैं बहुत बेस्ट है एकदम, और वो दर्शन करने के, उनके प्रसाद लेने के लिए ज़रूर आते हैं और वो ऐसा माहौल हो जाता है कि वहाँ कोई यात्रा धाम शुरुआत हो गई है. हमारे परिवार, मेरी बेटी, मेरा बेटी का बेटा, सब ये दर्शन के लिए, पापा कुछ नहीं, हमको वो दर्शन करने के लिए आना है. हमारे पूरा परिवार, ये हमारा परमार परिवार पूरा दर्शन के लिए आ जाते हैं. मैं कई 40 साल से इधर रहता हूँ और 40 साल से देख रहा हूँ देवी माता हमारे दुकान पेरिस ज्वेलर्स है उनके सामने ही विराजमान होते हैं. यहाँ जो भी कार्यकर्ता है वो एकजुट होकर काम करते हैं और काम नए तरीके से करते हैं. और कोई डॉक्टर है, कोई क्या है, अलग अलग बड़े बड़े पोस्ट पे हैं, पर फिर भी वो पोस्ट को नहीं देखते हैं, वो इधर आके सब काम एक समानता से काम करते हैं. 40 साल से हम देख रहे हैं, ऐसा नवरात्रि उत्सव हमने कहीं देखा नहीं. सब जगह पे होता है, डांडिया रास, गरबा सब होता है, मगर यहाँ जो मैनेजमेंट होता है एक शांतिपूर्ण वातावरण हो जाता है. ये देख के हमको बहुत खुशी लगती है. तो ऐसा लगता है कि हम यहाँ से कहीं नहीं जाए. छोटे बच्चे भी आएंगे, उसको मालूम कि हमारी सनातन संस्कृति ये है, हमारी हिंदू संस्कृति ये है. तो ये जागरूकता के लिए जो कार्य करता है ऐसे करते रहे और देवी माँ को प्रार्थना करें कि सब हमारे ऐसे सम सहयोग भाव और एकता से ये कार्यक्रम रोज़ के रोज़ चलता रहे और देवी माँ के ऐसे कृपा रहे. ऐसा मेरी सोच है कि आगे है ना ये देवी माता का बहुत बड़ा नाम हो जाएगा. ऐसा कभी आपने व्यापारी से सहायता मांगी नहीं है, फिर भी व्यापारी का करते होता है और हम लोग आपको सहायता करते हैं और करेंगे आगे भी. यही मेरी मनोभावना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू संस्कृतीतील स्त्री शक्तीविषयी असलेला सन्मान इथे होणाऱ्या कुमारिका पूजनातून प्रतीत होताना दिसतो. आदिशक्ती स्वरूप या बालिकांचं मनोभावे पूजन करून, त्यांना नमन करून, छान छान अशा वस्तू आणि अनेक भेटी देऊन या उत्सवाच्या आनंदात त्यांना सामील करून घेण्यात येतं. सकाळपासून सुरू असलेल्या नवचंडी यज्ञाची पूर्णाहुती देऊन सांगता होते आणि पुरोहितांकडून हा उत्सव संपन्न करणाऱ्या समस्त मंडळींसाठी देवीकडे प्रार्थना करण्यात येते. यानंतर देवीची महाआरती करण्यात येते. दुपारच्या सुमारास तुणतुणे, झांजा, ताशी, ढोलकी अशा वाद्यांचा नाद देवीच्या मंडपात घुमायला लागतो आणि सुरुवात होते ती देवीच्या गोंधळाला.
कसलीही कसर न सोडता गेली अनेक वर्ष गोंधळाची ही परंपरा या नवरात्रोत्सवात आजही सुरू आहे. या गोंधळाच्या कौतुकाचे भाव देवीच्याही चेहऱ्यावर उमटून जातात. आपल्या परंपरांचं जतन करण्याचं काम ही मंडळी या उत्सवाच्या माध्यमातून करत आहेत, ही खरोखरच कौतुकाची बाबच आहे. हळदी कुंकू ही अशीच भारतीय महिलांची एक परंपरा. या परंपरेनुसार अष्टमीच्या दिवशीच महिलांच्या हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रमही इथे साजरा केला जातो. देवीवरील श्रद्धा आणि देवीचे महात्म्य या दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात ते सबंध उत्सवात आणि विशेषतः अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरण्यासाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगेमुळे. शाळेत आलं की पहिले देवीच्या इथे जाऊन उभं राहायचं. मी 1 वाजता शाळा सुटायची, दप्तर घरी ठेवायचं आणि देवीच्या इथे उभं राहायचो. आणि त्यावेळेला श्रीपाद जोशी, नागेश दिवाकर हे म्हणजे स्टेजवर असायचे पूजा समितीमध्ये देवीची सर्व सेवा करायला वगैरे. मग श्रीपाद बोलला की हा चल ये तू वरती, तुला आम्ही पूजा ओट्या कशा भरायच्यात काय ते सगळं शिकवतो, तुला सांगतो. हळूहळू त्यांच्याबरोबर मी ते पूजा समितीमध्ये जॉईन झालो आणि मग ते देवीची सेवा करायला म्हणजे सुरुवात केली मी. अष्टमीला तर बापरे एकदम देवीच्या पुढ्यात तर नुसतं म्हणजे ज्या माहेरवाशिणी असतात त्या इथून गेलेल्या आपल्या कोल्ह्यातून वगैरे बाहेर वगैरे त्या सर्व महिला इकडे आपल्या आईच्या इथे ओटी भरायला. नवसाची आपली देवी तर नवसाची आहे आणि फारच म्हणजे एक अनुभव सर्वांना आहे अनुभव. आणि मला पण तिथे अनुभव आहे कारण मी स्वतः नवस देवीला घालतो तिथे. म्हणजे ज्यांचं काय इच्छा असेल, कोणाचं लग्न किंवा काय बाळ होत नसेल कोणाला, तर ते स्वतः मला बोला विजय तुम्ही नवस देवीला बोला. तर मी बोललो आणि ते नवस पूर्णपणे आलं. तिनं माझ्या हातून नवस फेडायला म्हणजे तुम्ही बोला होतात आणि देवीने आमचं म्हणजे नवस पूर्ण केलेलं आहे. एवढी गर्दी, अफाट गर्दी असते की देवीचे ओटे भरला ज्या माहेरवाशिणी येतात किंवा बाहेरून सर्व माणसं येतात त्यांची लाईन जेव्हा आरती थांबते तेव्हा ती आपल्या सिग्नलपर्यंत ती लाईन जाते तिथे. एवढी म्हणजे हा देवीचा खरं चमत्कारच आहे असं. म्हणजे एवढं माणसं आपुलकीने येतात ते. म्हणजे आता पण माझा टेम्पो आहे, मी टेम्पो बंद ठेवतो. जरी कुठे गेलं तरी मी पटकन देवीच्या पायशी येतो. कुठे नवरात्र दसरावी पण मी कुठे जातच नाही. अख्खा दिवस देवीच्या सेवेजवळ असं. हेच मला माझं मोठं भाग्य आहे, पुण्य आहे. आणि ही देवीचं वैशिष्ट्य असं आहे पहिल्यापासून की देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. आम्ही ज्या वर्षी आमच्या घरातल्यांची मुलींची लग्न होत नव्हती आणि ते आम्ही देवीची आरती घ्यायला लागलो, त्या मुलींच्या हातून देवीची आरती घ्यायला लागलो आणि देवीला सांगायला लागलो बाबा हे असं आहे, लग्न होत नाही, ते लग्न होऊ दे. तर ज्यावेळी हे सांगितलं आणि आरती घेतली अशा वेळी आणि ते देवींनी मान्य केलं आणि ते लग्न यशस्वीपणे पार पडलं आणि झालेली आहे. अशी आमच्या घरातली 5 लग्न झालेली आहे. आणि देवीला जाती धर्माचं काय बंधन नाही. आजही प्रत्येक जाती धर्माचे आज तर अशी परिस्थिती झाली की मुसलमान लोकसुद्धा यायला लागले देवीची ओटी भरायला. ह्या देवीचं हे वैशिष्ट्य आहे. इथे भरणारा बालजत्रोत्सव म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांच्या कल्पकतेची दादच द्यायला हवी. आम्हाला असं लक्षात आलं की आपण नवरात्र उत्सवामध्ये हे जे काही आपण कार्य करतोय तर एक लहान मुलांसाठी का करू नये. तर आम्ही ही एक संकल्पना मांडली की बालजत्रोत्सव करायचा. श्रीभाऊंनी मागच्या 5 वर्षापासून जी बालजत्रोत्सवची जी संकल्पना चालू केली, त्यांनी जस्ट मला विचारलं की मनोज मी असं प्लॅन करतो आहे, काय करता येईल आपल्याला. मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते मी तुम्हाला त्या हिशोबाने मी करून देतो. आणि पहिल्या वर्षी जे मी त्यांना करून दिलं आणि त्या वर्षापासून जो रिस्पॉन्स आपल्याला मिळायला लागला आहे. आमचा उद्देश असा होता की माता भगिनींनी देवीच्या रांगेमध्ये उभं राहायचं. साधारण एक अर्धा पाऊण तास त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि त्या काळामध्ये आम्ही त्यांची लहान मुलं जत्रोत्सवामध्ये सोडतो, त्यांची आम्ही काळजी घेतो. इथे ओटी भरून झाली तोपर्यंत मुलं आनंदात असतात. नंतर आईवडिलांना ते सांगतात की आम्ही खूप मजा केली, पुढच्या वर्षी मला ओटी भरायला तू इथेच ये. ते एक म्हणजे मुलांचा जो त्या दिवशीचा जो चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते बघून आम्हाला अजून आनंद होतो. ज्या हिशोबाने आम्ही जे काही उपक्रम राबवतो आहे त्याला लोक पण चांगला रिस्पॉन्स देतात
आणि लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात. सगळ्यांचाच अगदी आवडीचा कार्यक्रम म्हणजे इथे 9ही दिवस रोजच होणारी देवीची आरती. लोलो लागला, भक्तांना देवीचा आणि देवीलाही भक्तांचा लोलो लागला, अशा भक्तिरसपूर्ण वातावरणाची अनुभूती इथे जाणवते. आणि म्हणूनच तर अगदी मोठ्या संख्येने आलेले अबालवृद्ध इथल्या मंगलमय आरतीमध्ये लीन होऊन जातात. विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनि मजद्यावे विश्वकल्याणासाठी असलेली जगातली अप्रतिम आणि एकमेव प्रार्थना म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान. नवमीच्या दिवशी इथे केलेल्या पसायदान प्रार्थनेमुळे आधीच मंगलमय असलेलं इथलं वातावरण अधिकच सोज्वळ होऊन जातं. या प्रार्थनेतून एक निरामय शांतता अनुभवत असतानाच देवीला आता निरोप द्यायची वेळ आल्याची जाणीव होते आणि इथल्या संवेदनशील कार्यकर्त्यांच्या मनात अचानक कारुण्य लहरी उठतात. विरहाचं दुःख असलं तरीही गेली अनेक वर्ष या उत्सवात येऊन इथल्या भक्त मंडळींच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या या दुर्गेची पाठवणी साधेपणाने कशी होईल बरं? ही विसर्जन मिरवणूक ही राजेशाही थाटामध्ये गेली पाहिजे. त्या उद्देशाने आपली विसर्जन मिरवणुकीचा थाट हा दिमाकेदारच असला पाहिजे ही संकल्पना पुढे आली. याच संकल्पनाच्या अनुषंगाने मंडळातील लोकांनीच विचार केला की आपण आपली मंडळाची मिरवणूक ही ढोल ताशाच्या गजरात केली पाहिजे. पहिलं वर्ष असं झालं की ज्या वर्षी ढोल ताशा हे आपण बोलवले आणि अगदी छानपैकी ते ढोल ताशाची मिरवणूक निघाली. कर्कश आवाजात वाजणारी गाणी आणि त्यावर होणारी विकृत नृत्य, बेशिस्त वर्तन, मिरवणुकीतून सर्रास दिसणारे असे बिभत्स प्रकार, डीजे, बेंजो अशा गोष्टींना या मिरवणुकीत थारा नाही. बेंजोचं स्वरूप बदलून आम्ही
ध्वजपथक, लेझिम पथक आणि ढोलताशा पथक चालू केलं. मावळ तालुक्यातलं झांज पथक आम्ही आणलं आणि ते झांज पथक सुरुवातीला जसं ढोलताशा आणि झांज पथक वाजायला लागलं, मुलं एन्जॉय करायला लागले. त्याच्यासाठी आमची परत मिटिंग झाली. 4-5 मंडळी आम्ही पुण्याला गेलो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही सहभाग घेतला, ऑब्झर्वेशन केलं. एका व्यक्तीला पकडलं, ते आमच्या संपर्कात होते. त्यांनी इकडे येऊन इथल्या मुली होत्या, काही महिला होत्या, त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि ते कळत न कळत हे ढोलताशा पथक झालं. ढोल प्रोसेस आहे ही अंग मेहनत आहे. महिला ह्या अंग मेहनत करू शकतील का, ह्या तेवढा ढोल खेचू शकतील का? तर ह्याचं उत्तर ह्या इकडच्याच महिलांनी दिलं की हो, आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. आणि ते ढोल बांधण्यापासून ते ढोल अगदी वाजवण्यापर्यंत ह्या महिलांनी ह्या गोष्टी अगदी लिलया पेरल्यात. ढोल वाजवतो ही आमची देवीसाठी अर्पण केलेली सेवा आहे की देवीसाठी काही ना काहीतरी करायची प्रत्येकालाच इच्छा असते आणि आम्ही ढोल हा माध्यम आम्ही स्वीकारलेला आहे. 14-15 किलोचा जेव्हा ढोल वाजवता, फक्त वाजवत नाही, तो आम्ही उडवतो सुद्धा. तर ते जे बघणं असतं ना, ते खूप म्हणजे खूप छान असतं. पण त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या मागची जी मेहनत आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. आणि ढोल म्हणजे सगळं आहे. इवन कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा ढोल वाजवायला नाही मिळाला, तेव्हा आमची जी तगमग होती ती सांगता येण्यासारखी नाही आहे. सगळ्या महिला आहेत ना, या हौशी कलाकार आहेत. त्याच्यामुळे ढोल हा उत्तम वाजतोच, पण ढोल वाजण्या अगोदर या मुलींचे चेहरे नाचतात आणि ते जेव्हा चेहरे नाचतात आणि मग ढोल नाचतो, ह्या जेव्हा मुली परफॉर्म करतात आणि जेवढी पुरुष हे त्यांना बघायला टाळ्या वाजवतात, तेव्हा खरंच मला वाटतं ह्या प्रत्येक मुलींच्या आईवडिलांचं, त्यांच्या पालकांचं आणि त्या वैयक्तिक मुलींचं पण मला वाटतं वर अभिमानाने भरून येत असेल. आणि हेच मंडळाने खूप मोठी गोष्ट साध्य केलेली आहे. ढोल बांधणं आणि ती आमची 4 ते 6 तासाची मिरवणूक. 6 तास तो ढोल घेणं, कमरेला बांधून ते वाजवणं कन्सिस्टन्सली, ते खूप आव्हानास्पद होतं. आमच्यासाठी ते आव्हानच आहे अजूनही. पण नवीन येणाऱ्या मुलींना ते अवघड वाटतं. पण आता इतक्या वर्षांचा सराव असल्यामुळे गेल्या 12 वर्षांपासून मी वाजवते आहे. आता आम्ही ते सहजरित्या करतो. ह्या नवरात्र उत्सव मंडळाची आमच्या कुटुंबाची सदस्य आहे याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. आमची संपूर्ण डॉक्युमेंटरी बघून झाल्यानंतर तुम्ही आय एम डॅम शुअर की तुम्ही नेक्स्ट इयर आमच्या ढोलताशा पथकाला, आमच्या मंडळाला भेट द्याल आणि आमचं वादन बघायला तुम्ही नक्की याल. आता जेव्हा ढोल वाजतात लहान मुलं बरेच अट्रॅक्ट होतात. आज आपण बघतो की लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात. पण ज्यावेळी आम्ही हे 1 महिन्याची आमची ढोलच्या अगोदर प्रॅक्टिस असते, आम्ही ढोल परफॉर्म करतो आणि जेव्हा ढोल आमचा वाजून पूर्ण होतो, त्याच्यानंतर 6 महिने विभागातली जी काही छोटी मुलं आहेत त्यांचा मोबाईल असतो घरी आणि त्यांच्या हातात असतो ताशा आणि ढोल आणि ते नुसते तडम 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 हे असंच वाजवत बसतात. भीम रूपी महारुद्रा दम द दम 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 वज्र हनुमान मारुती दम द दम 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 दम. आमचंच बोलायचं झालं तर आमच्या घरी 3 वर्षाचा मुलगा आहे. पण तो जेव्हा 2 वर्षाचा होता, इवन कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी वर्क फ्रॉम होम करायचो, तेव्हापासून त्याला ती इंद्रजिमी जंबपर पाठ होतं आणि आता तेव्हा तो बोबड्या बोलायचा आणि आता तो अगदी स्पष्ट बोलतो आणि इवन तो वाजवतोही. पण त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस आहे आणि आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, म्हणजे आमच्या पूर्ण नवरात्र उत्सव मंडळाचा, की ही आत्ताची जी येणारी पिढी आहे त्यांना आपले सण उत्सव आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात, हे सगळा हा वारसा त्यांना देण्याचं हे आमचं एक काम आहे आणि ते आम्ही आमच्या तो परी करतोय. आज उद्या ती कुठेही जातील, US ला जातील किंवा कधी कुठेही जगाच्या कुठल्या पाठीवरती कुठेही जरी गेले तरीसुद्धा की त्यांची जी पाळंमुळं ही इथली आहेत आणि ते त्याच्याशी बांधले गेले पाहिजेत, हाच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ढोल पथक आहे ते महिला ढोल पथक आहे. मुंबईतलं पहिलं असं आम्ही बोलतो आणि ढोल वाजवणारे जे सगळे आहेत त्या सगळ्या महिला आहेत. ढोल पथकाच्या पहिल्या वर्षापासून आत्ताचं हे 10वं वर्ष.
10 वर्ष झाले मी ताशा लीड करतो आणि माझ्यासोबत एक मुलगा आहे. एक छोटा होता तो, जेव्हा आला ढोल पथकात तेव्हा तो 7वी का 8वीला होता. तो पण तोही आता 10वीला आहे आणि त्याचं नाव अथर्व वाडी आहे. एकदम छान, जितके मी वाद्य वाजवतो तितके तो वाद्य छानपैकी वाजवतो. अथर्व हे पुढच्या पिढीला शिकवत राहील आणि ही जी प्रथा आहे ती कुठे थांबणार नाही आणि ही सतत अशीच चालू राहील आणि आपली अशी सेवा देवीच्या चरणी अर्पण होत राहील. विशेष नमूद करायचं वाटतं की या ढोल ताशा पथकामध्ये ज्या काही मुली, ज्या काही महिला आहेत, ह्या पण खरंच सुशिक्षित आहेत. महिलांमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, इंटरप्रेनर आणि MBA स्टुडंट आणि काही HR स्टुडंट, हे सगळेजण या मंडळात आपल्याकडे या पथकामध्ये ढोल वाजवतात. हा ढोल ताशाचा पथकाचा जो प्रमुख आहे वैभव पड्याळ, तो NSC कंपनीमध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये डायरेक्टर लेवलवर काम करतो. ढोल ताशाला पूरक असं काहीतरी हवं म्हणून लेझिम पथकाची संकल्पना पुढे आली. आमच्या मंडळाचे एक मेंबर आहेत सचिन महाडिक, त्यानंतर त्यांचे बंधू अमित महाडिक यांनी पुढाकार घेऊन लेझिम पथकाची सुद्धा स्थापना झाली आणि हे सुद्धा लेझिम पथक संपूर्णपणे महिला सांभाळतात. मिरवणुकीची शान म्हणजे ध्वजपथक. 2015 साली मंडळाच्या हिरक महोत्सवाचं औचित्य साधून लहान मुलांसाठीचं ध्वजपथकही इथे अस्तित्वात आलं. रोहित खवणेकर, स्वप्नील सावंत आणि ललित सावंत यांनी पुढाकार घेऊन त्यांनी ध्वजपथक तयार केलं. मोठ्यांना शिकवणं खूप सोपं आहे, पण छोट्यांना शिकवणं खूप कठीण आहे. ते त्या काळात आम्ही अनुभवलं. पण ह्या मुलांनी स्वतःचा टेम्परामेंट एवढा व्यवस्थित ठेवून त्या लहान मुलांना लहान होऊन त्यांच्या भाषेमध्ये स्टेप्स शिकवायला लागले आणि ती मुलं चांगली तयार झाली. काय ढोल पथक, दुसरं एक लेझिम पथक आणि एक झेंडा पथक, आणि ह्याचे जे सांभाळणारी जी मुलं जी आहेत हे ते स्वतःचा खर्च स्वतःच घेतात. त्यामुळे नवरात्र उत्सवावरती ह्याचा काही भार येत नाही आहे. तसं ढोल पथक आहे, ही जरा थोडीशी मोठी मुलं आहेत, त्यांचे इन्कम सोर्सेस जास्त आहेत, तर ते स्वतःहून स्वतःचा खर्च ते घेत आहेत. आणि हाही एक मोठा सांगण्यासारखा भाग आहे. शक्तीचं संचरण आणि हर्ष उल्हासाचं प्रतीक म्हणजे ढोल ताशा पथक. भक्तिरसात भिजवून काढणारं सात्विक आणि सोज्वळतेचं प्रतीक म्हणजे लेझिम पथक. आणि आपला दैदिप्यमान इतिहास आणि एकमेवा द्वितीय सनातन संस्कृतीचा अभिमान जागृत ठेवणारं ध्वजपथक. याच्या जोडीला संपूर्ण विसर्जन मार्गावर काढलेल्या अतिशय सुंदर, भव्य आणि विलोभनीय अशा रांगोळ्यांवरून पुढे सरकत देवीची विसर्जन यात्रा संपन्न होते.
आणि मोठ्या जड अंतःकरणानं पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत देवीला निरोप देण्यात येतो. इथे नवरात्रोत्सव संपूर्ण झाला तरीही इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असतो आणि तो व्यक्त होतो ते इथे वर्षभर चालणाऱ्या त्यांच्या सामाजिक कार्यातून. मुलामुलींमध्ये मैदानी खेळ आणि साहसी क्रीडा प्रकारांची आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी अत्यल्प दरात 10-12 दिवसांच्या क्रीडा शिबिराचं आयोजन ही मंडळी करत असतात. योगासनं, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब असे विविध क्रीडा प्रकार असलेल्या या शिबिरांमधून सशक्त, सुदृढ आणि सक्षम युवक युवती घडत असतानाच ते सुजाण व्हावेत असा प्रयत्नही इथे केला जातो. 2010 साली आम्ही हार्मनी फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था चालू केली. हार्मनीचा अर्थच हा आहे की सुसंवाद किंवा एकत्रीकरण, लोकांमध्ये मुलांमध्ये सुसंवाद साधावा, अगदी तो लहानपणापासून. सण उत्सव परंपरा साजरा करण्यामागचा उद्देश हाच आहे. जसं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव कशासाठी सुरू केला, त्यामागची भावना हीच होती की लोकांनी एकत्र यावं आणि आपल्या देशासाठी, स्वराज्यासाठी काहीतरी करावं, ही भावना त्याच्या मागे होती. आणि 2010 मध्ये आम्हाला असं वाटलं की या इथे संस्कार वर्ग कुठे कोणी घेत नाही, तर संस्कार वर्गाची गरज आहे. आणि बालपण म्हणजे कसं असतं, मातीचा लहान गोळा जो असतो, ओला गोळा, त्याला जसा तुम्ही आकार द्याल तसा तो घडत असतो. आणि जेव्हा एखादा सुजाण नागरिक घडतो तेव्हा त्याला लहानपणापासून तसं संस्कारांचं बाळकडू दिलं तरच तो पुढे मोठा होतो. दर रविवारी सकाळी 10 ते 11 या दरम्यान इथे भरणाऱ्या मोफत संस्कार वर्गांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिस्तीत काढून ठेवलेल्या चपला बघितल्या कीच इथे होणाऱ्या संस्कारांची कल्पना येते. मग आपले सगळे सण उत्सव, रीतिरिवाज, परंपरा ह्या आपल्या मराठी महिन्यांप्रमाणे असतात. तर त्यानुसार त्यांना मराठी महिन्याची ओळख करून देणं, त्या त्या वेळेला आज या महिन्यात किंवा या आठवड्यात कोणता सण समारंभ आहे हे त्यांना विस्तृत त्याची माहिती देणं, हे असं का साजरं करतात, यामागचा उद्देश काय आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार आहे. किंवा शाळेतसुद्धा आता परीक्षा असतात सतत, तर मग निबंधाला विषय असतात, मग त्या अनुसरून पण त्यांची तयारी आपोआप होत असते. म्हणजे एकीकडे माहिती आणि दुसरीकडे माहितीपर ज्ञान आणि त्याच्यातून अभ्यास, हे सगळं आपोआप घडत असतं. वेगळा अभ्यास करण्याची गरज नसते मुलांना. घरातल्या आईवडिलांना, मोठ्या माणसांना मान कसा द्यावा, त्यांना नमस्कार का करायचा, नमस्कारामागचं महत्त्व काय, तुमचं रक्ताभिसरण कसं चांगलं होतं, म्हणजे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कार त्यांच्यावर करणं ही आमची जबाबदारी आहे. पण जे संस्कार इथे त्यांच्यावर झालेत ते त्याचं आचरण ते अतिशय उत्तम रीतीने करतात. ह्या मगन नथुराम रोडवरती 2 मंडळ फार जुनी आहेत. त्यात एक माझं सर्वोदय मित्र मंडळ, जे आता 71 वर्ष त्यांनी साजरं केलं, गणेशोत्सव मंडळ आहे ते. आणि दुसरं सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ 66व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्कार वर्ग जे चालू आहेत, जवळजवळ 10-11 वर्ष असेल त्या संस्कार वर्गाचं. विभागातील लहान मुलांना कशी शिस्त लागेल, त्यांना धार्मिकतेची आवड कशी होईल, संस्कृती कसं जपतील, त्यांना राष्ट्राबद्दल प्रेम कसं वाढेल, याचं सगळं इत्थंभू माहिती त्या संस्कार वर्गातून त्या मुलांना म्हणजे नवीन पिढीला मिळत असते. आज मलाही या मंडळाचा फायदा होतो. आज पार्ल्यातली नाही तर कुर्ल्यातली मुलं अथर्वशीर्ष म्हणतात आणि ते अथर्वशीर्ष म्हणणारी मुलं, अथर्वशीर्ष पाठ करणे मुलं माझ्या गणेशोत्सवात रोज सायंकाळी सांज प्रार्थना म्हणायला येतात. बघा कसं थोडंसं वेगळं पण होत चाललं आहे. एक दिवस त्या याच्यामध्ये संस्कार वर्गामध्ये आठवड्याचा बाजार भरतो. आठवड्याचा बाजार म्हणजे काय की मुलं सगळी भाजी विकायला बसतात.
त्याच्याने त्यांना भाज्यांची नावं माहीत पडतात, भाज्यांचे भाव माहीत पडतात, कसं किलो काय किलो आहे, वांगी कशी रुपये किलो आहे, टॅमॅटोचा काय भाव आहे, हे मुलांना ह्या वयात माहीत पडतं. त्याच्यानंतर व्यवहार कसा करायचा, समोरच्याने 100 रुपये दिले, 35 रुपयाची भाजी झाली तर 65 रुपये त्याला परत दिले पाहिजेत, हे देखील मुलं शिकतात आणि एक वेगळी मजा असते. आमच्या संस्कार वर्गात इतर पण कार्यकर्ते आहेत, उदाहरणार्थ श्रीनिवास सावंत, शैलेश कांड, वैभव पड्याळ, नंतर सावंत त्यांची मुलगी आहे, माझे मिस्टर श्रीपाद जोशी, असं आम्ही सगळे मिळून संस्कार वर्ग घेतो. कोणी एक वैयक्तिक काही घेत नाही. मनशक्ती केंद्रामध्ये श्रीनिवास सावंत जातात, त्यांची मुलगी जाते. तर तिथले जे काही प्रयोग आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू एकत्र कसे कार्यरत राहतील याचं उत्तम प्रशिक्षण, त्यासाठीचे व्यायाम, हे सगळं ते त्यांच्याकडून करून घेतात. बाळकृष्ण थत्ते म्हणून आहेत, ते मुलांसाठी मोफत इंग्लिश शिकवतात. फार मोठं कार्य आहे की इंग्लिश ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपली मुलं कुठेही कमी पडू नयेत यासाठी थत्ते साहेब हे त्यांना मोफत संस्कार वर्गात बरोबरच ते इंग्रजीचे वर्ग घेत असतात. आणि अतिशय सुंदर मुलांचा प्रतिसाद आहे, पालकांनाही हे आवडतं आहे. थोडक्यात सगळ्यांचा उद्देश हाच आहे की मुलांना घडवणं, हेच संस्कार वर्गाचा उद्देश आहे. इंग्रजी शिकवतानाच मुलांवर संस्कारही घडवणारे गृहसजावटीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे बाळकृष्ण थत्ते यांनी देवीचा भव्य आणि टिकाऊ असा पाट, समईसाठी सुबक आणि सुंदर असा पाया आणि रांगोळीसाठी लाकडी चौकट अशा अनेक गोष्टी करत आपलं अनुभवी योगदान दिलं आहे. 26 जुलै 2005 साली मुंबईवर ओढवलेल्या अतिवृष्टीच्या आपत्तीमुळे इथली मंडळी अंतर्मुख झाली आणि एक धाडसी निर्णय घेत त्यांनी वर्गणी गोळा करायची प्रथाच बंद केली. बऱ्याचशा मंडळांबद्दल म्हटलं जातं की वर्गणीवर मंडळ चालतात. बिलकुल नाही. आज या मंडळाला बघतोय कित्येक वर्ष ते वर्गणी काढतच नाही आहेत. आम्ही 2005ला जो एकत्र येऊन निर्णय घेतला की ठीक आहे, कमी पडले तर आपण घालू. पहिले 5 वर्ष त्रास झाला, पण नंतर जे सुरळीत झालं, पैसे जमा होत गेले. जे वर्गणी 25,000 जमत होती ती 60,000च्या वर वर्गणी जमा व्हायला लागली मंडपात बसून. म्हणजे तेवढं त्या देवीचं महत्त्व आहे. बरं, पदाधिकारी म्हणाल तर मला अजून माहीत नाही पडत की या नवरात्रोत्सव मंडळाचा अध्यक्ष कोण आणि सेक्रेटरी कोण आहे. सगळेच अध्यक्ष, सगळेच पदाधिकारी, सगळेच सरचिटणीस आणि सगळेच खजिनदार आहेत. पण एकदम सुसूत्रतापणे हे सगळं चाललेलं असतं. प्रत्येक कार्यकर्ता या मंडळाचा एक शिस्तबद्ध पद्धतीने वागत असतो. अगदी शाळेचं वेळापत्रक असतं तसं यांचं वेळापत्रक ठरलेलं आहे की कोणी कधीही सेवेला यायचं. उत्सव सर्वच करतात, मंडळ सर्वच असतात, पैसा असाही गोळा केला जातो, पण त्या पैशाचा विनियोग कसा करायचा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. आणि याच आपत्तीमुळे समाजापायी असलेलं आपलं दायित्व लक्षात येऊन यांची पावलं वळली ते सामाजिक कार्याकडे. 26 जुलै 2005 साली या इथे महापूर आला होता. त्या काळामध्ये आम्ही 25 सभासद जे इथे हजर होतो ते दुपारपासून कामाला लागलो. इथल्या घराघरामध्ये जाऊन TV, फ्रीज कुठे व्यवस्थित ठिकाणी ठेवून त्या घरच्या लोकांना शिफ्ट केलं. आमच्या इथे जी म्युन्सिपाल्टी शाळा आहे तिथे त्यांना ठेवलं. त्यांना जेवणाची व्यवस्था केली, रात्री झोपायची व्यवस्था केली. त्यांना त्यांच्या घरामध्ये कमीत कमी 48 तास काम करावं लागणार होतं. आमचा प्रत्येक सभासद प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना मदत करायला लागला. बरं, आता एवढं सगळं करत असताना जेवण कसं बनवायचं, तर त्या लोकांचे 48 तास मंडळाने जेवणाची व्यवस्था केली. आणि नंतर लक्षात आलं की त्यांचं अन्नधान्य सगळंच वाहून गेलेलं आहे. तर आम्ही लगेच 48 तासामध्ये मीटिंग अरेंज केली आणि स्ट्रॅटेजी बनवली की कसं काय करायचं. प्रत्येकाने यथाशक्ती आर्थिक योगदान दिलं. अख्खी आमची बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर पाण्यात होती, असेच लोकांचे पण पाण्यात होते. सगळं सामान गेलं होतं. आणि आमचीच चाळ असलेले खालचे जे होते त्यांच्याकडे पण काही नव्हतं त्यावेळेला 8 दिवस लाईट नव्हते. मी वाशीवरनं माल मागवला आणि माझ्याच 3ऱ्या माळ्यावर दिवसा, कारण रात्री लाईट नाही,
मग दिवसाच्या उजेडात जे काय ते पॅकेट भरायचे, 5 किलो तांदूळ, डाळ हे सगळं भरायचं आणि लाईट गेलं म्हणजे संध्याकाळी हातगाडीवर टाकून ती घरांची यादी बनवली. त्या यादीप्रमाणे आम्ही त्या लोकांना आम्ही ते देत गेलो. त्या लोकांची पहिली इनिशियल जी होती अडचण, ती पहिली आम्ही 136 लोकांचे घरांमध्ये जाऊन त्यांना दिलं. साधारण 1-2 महिने पुरेल एवढं आम्ही त्यांना अन्नदान दिलं. स्वतः पाण्याच्या बाटल्या मी रिक्षात टाकून आणल्या विद्याविहारवरनं, गोडाऊनमधनं पाण्याच्या बाटल्या पहिल्या आणल्या, सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. म्हणजे इथे ॲक्च्युली सोशल वर्क करायची सुरुवात झाली. मिठी नदीच्या जवळ असल्यामुळे दर 5 वर्षानंतर भीषण महापूर हा ठरलेला असतो. यातली अर्ध्या घरामध्ये 3 ते 4 दिवस त्यांना बाहेर राहावं लागतं. मग आपण काय करू शकतो तसा विचार केला की नाही ठीक आहे, 3-4 दिवस आपल्याला त्यांना त्यांच्या पोटापाण्याची राहण्याची सोय करायची. तर आम्ही 2-3 वर्ष तर म्हणजे 2-3 वेळा या 15-20 वर्षामध्ये त्यांना खाण्यापिण्याची राहण्याची ती सोय करून दिलेली. यानंतर मंडळाच्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावतच गेल्या. आता ह्या उपक्रमांबद्दल बोलायचं जर झालं तर त्यामध्ये आम्ही काही शाळांमध्ये म्हणजे आसपासच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आम्ही काही जी आर्थिकदृष्ट्या मागास होती अशा मुलांचा शैक्षणिक भार आम्ही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि हार्मनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तो उचललेला होता. मागील आता 2 वर्ष जे कोविडचा कालखंड होता त्यामध्ये सुद्धा आम्ही ठिकठिकाणी जाऊन म्हणजे कर्जत भागात किंवा शहापूर भागात आम्ही ठिकठिकाणी जाऊन अन्नधान्य किंवा आणखीन ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याचं आम्ही वाटप तिथे केलं होतं. भक्तभाविक जे देवीला ओटीमध्ये साडी घेऊन येतात त्या साड्यांचा आम्ही इथे विभागात लिलाव करायचो. पण ते कसं आहे की देवीचा प्रसाद हवा म्हणून भाविक ती साडी विकत घ्यायची. पण साडीचा जो नंबर आहे, काउंट आहे, तो पण वाढायला लागला. तर या साड्यांचं करायचं काय? मग आपल्या एका सभासदांनी सांगितलं की आपण आदिवासी पाड्यामध्ये या साड्या नेऊया. तर साधारण 500 साड्यांचं आम्ही वाटप दरवर्षी न चुकता करतो. ते 1 जानेवारीला होतं असं आमचा कटाक्षाने नियम आहे. मी ऑल इज वेल फाउंडेशन ओल्ड एज होममधून सुधीर वाघमारे बोलत आहे. आमची ही ओळख श्रीपाद जोशी साहेब लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्हाला डायपरची गरज असताना त्यांनी स्वस्तात डायपर उपलब्ध करून देण्यामागे झाली आणि ह्या ओळखीचं रूपांतर मग त्यांनी हळूहळू आमचं काम आणि त्यांचा सहभाग वाढत गेला आणि त्यांनी आम्हाला सोलर सिस्टम जे वृद्धांना गरम पाण्याची व्यवस्था 24 तास कशी व्हावी त्यासाठी केलं. किचनमध्ये आणि सर्व गिझर साठी 500 लिटरची टाकी जी सोलरवर चालते अशी त्यांनी बसवून दिली. पहिल्यांदाच श्रीपाद जोशी सरांनी आम्हाला आजी आजोबांसाठी एक वेगळा अविस्मरणीय दिवस म्हणून देवीचं दर्शन या माध्यमातून त्यांनी 1 दिवसासाठी त्यांना घेऊन जाण्याची कल्पना सुचवली आणि आम्हाला ही कल्पना देखील आवडली. ह्या कल्पनेचं रूपांतर त्यांनी मोठ्या चांगल्या परिश्रमाने एक बस केली आणि आम्ही तब्बल 15 ते 20 लोक एकत्र येऊन आमचा आजी आजोबांचा पूर्ण विरंगुळ्याचा आणि महाप्रसादाचा पूर्ण मोठा कार्यक्रम त्यांनी येथे त्यांनी आजी आजोबांनी गाणे, नाच आणि गरबा वगैरे हा सर्व प्रकार त्यांनी इथं एन्जॉय केला आणि तो पूर्ण दिवस त्यांचा पिकनिक कम देवीचं दर्शन असा झाला. आम्ही जाताना त्यांनी एक वेगळीच गोष्ट घडवून आणली. आम्ही आमच्यासोबत त्यांनी आजी आजोबा आणि त्यांच्या ग्रुपसोबत एक छानसा फोटो काढला आणि त्या फोटोचे सर्वांना वितरण फोटो फ्रेम म्हणून सर्व आजी आजोबांना प्रत्येकी त्यांच्या बेडच्या जवळ राहील असं त्या दिवसाचं विस्मरण होऊ नये म्हणून त्यांनी फोटो फ्रेम ही भेट दिली. आणि हा उपक्रम एवढा सर्वांनी आनंदात साजरा केला तर ही आजी आजोबा लोक दरवेळेला नवरात्र आले की ते बोलतात की आम्हाला तिथं कधी जायला मिळेल आणि हा उपक्रम गेले 4 वर्ष आम्ही व्यवस्थित साजरा केला. फक्त कोरोनामुळे आम्ही हा साजरा होऊ शकला नाही, पण याच्यापुढे आम्हाला परत ह्या उत्सवात म्हणजे सामील होण्यासाठी आनंद होईल. जे आपल्याला मातृछायावाले भेटले त्यांच्या पण माध्यमातून त्यांच्यासारखेच आणखीन 5 हे होत्या आश्रमशाळा म्हणजे हेच वृद्धाश्रम, त्यांना पण आम्ही डायपर स्वस्तात द्यायला सुरुवात केली. म्हणजे हे जे कार्यक्रम करत गेलो ह्याच्यामुळे
एक थोडं लोकांना पण कळलं आणि लोकांना पण वाटलं की आपण पण काही कॉन्ट्रीब्यूट करू. ही जी एक आपण म्हणतो ना त्याला सवय लावायला लागते. कमावणारे भरपूर कमवतात पण द्यायची पण सवय लागायला लागते. आज मंडळाचं पण नाव आहे, मंडळातल्या मुलांना लोक रिस्पेक्टने ओळखतात आणि मंडळाचंच नाव वाढतं आहे. जिथे गरज आहे तिथे आपण आपलं कार्य करावं हे त्यांनी आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे. म्हणजे खास करून मी श्रीपाद जोशींचा उल्लेख करेन. अशा ठिकाणी म्हणजे कर्जत, माथेरान, जुम्मापट्टी म्हणजे माथेरानच्या खालची बाजू जुम्मापट्टी या भागात तिथे ऑनलाईन सेशन किंवा असं काही तिथे कुठली सोयीसुविधा नाही आहे, तर आपण तिथे काही अभ्यासिका वर्ग सुरू करायचे का, म्हणजे त्यांनी संकल्पना मांडली. आणि त्याच दरम्यान म्हणजे साधारण एक ऑगस्ट 2020च्या दरम्यान आमच्या मंडळाचे एक प्रमुख आधारस्तंभ श्री गजानन मांडवकर यांचं दुःखद आणि अचानक निधन झालं. आणि त्याच दरम्यान आम्ही असा एक विचार केला की कोरोना चालू होता, या मुलांना शिक्षणासाठी काही सुविधा नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून आम्ही त्या भागात साधारण 3 ते 4 अभ्यासिका गजानन अभ्यासिका केंद्र या नावाने आम्ही सुरू केल्या. आपल्या इकडे मच्छरांचा खूप त्रास होता, ताप आलेला, तर म्युन्सिपाल्टी तर करत होती. तर तुम्हाला म्हणजे मला सांगायचं विशेष कौतुक वाटतं की त्याच्यासाठी जो फवारणी करतो तो तांत्रिक शिक्षण घेतलेला हवा. तर आमच्या इकडच्या एका मुलाला आम्ही BMCमध्ये 4 दिवस कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेनिंग दिली. त्यांनी विचारलं तुम्हाला पंप कुठून मिळणार, मला आमची त्याची सोय केली आहे. त्याचं परमिशन घेतलं. त्याचं केमिकल BSF आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की असा असा त्रास आहे असं, त्यांनी पण आम्हाला डिस्काउंटमध्ये पहिलं दिलं, दुसऱ्या वेळा त्यांनी फुकट दिलं. आणि 15 दिवस आम्ही पण जिथे जिथे खरोखर गरज आहे त्या ठिकाणी आम्ही ती फवारणी केलेली आहे. तो जो मुलगा आहे त्याला म्हणजे मानलं पाहिजे. खास करून चिपळूण शहरात जो अतिशय मोठा पूर आलेला होता जून जुलै 2021 रोजी मदतीचा ओघ जात होता तिकडे, परंतु आम्ही असं ठरवलं की ज्या गोष्टी जात आहेत त्या देण्यात काही पॉईंट नाही आहे, ज्या नाही जात आहेत त्या आपण द्यायच्या. आणि त्यामुळे आमचे एक सदस्य आहेत सुदेश कानापडे, हे चिपळूणचे रहिवासी आहेत, चिपळूण गावचे. तर त्यामुळे त्यांच्यामार्फत आम्ही तिकडच्या लोकांशी काही बोललो. तिकडे ज्यांच्या घरांचं नुकसान झालं होतं ती घरांची आम्ही पाहणी केली आणि त्यानंतर आम्ही काही अशी ठराविक घरं निवडली आणि त्यांना आम्ही तिथे बांधकामाचं साहित्य म्हणजे चिरा असतील, वाळू असेल किंवा अन्य साहित्य असेल बांधकामाचं, ते त्या जवळजवळ 15 ते 20 कुटुंबांना आम्ही ते तिथे दिलेलं. आणि तर अशा अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही सामाजिक उपक्रम असो किंवा सांस्कृतिक उपक्रम असो त्यामार्फत आम्ही केलेल्या आहेत. अशा ज्या युनिक गोष्टी आहेत त्या डोक्यामध्ये येणं आणि ते रुजवून ते यशस्वीपणे करणं हा जो भाग आहे, त्याच्यासाठी जो मनुष्यबळ जे फायनान्स लागतं ते आम्ही स्वतः करतो आहे, याचं एक मानसिक समाधान आम्हाला नेहमी मिळत राहतं. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रमात अतिशय मोलाचा वाटा राहिलेला आहे, याबद्दल दुमत नाही. नवरात्र उत्सव आणि सर्वोदय मित्रमंडळ ही फार जुना कुर्ल्यातली जुनी मंडळं आहेत आणि सर्वोदय मित्रमंडळाचा मी अध्यक्ष आहे. असं वाटत नाही की म्हणजे गणपती आले म्हणजे नवरात्र उत्सवामधली जी मंडळी असतात ती सर्वोदय मित्रमंडळाला काही मदत म्हणजे कशीही मदत कुठल्याही प्रकारची मदत लागली तर ते नवरात्र उत्सवाले मदत करत असतात. आणि गणपती उत्सव संपल्यानंतर म्हणजे नवरात्र उत्सव चालू होतो तेव्हा आम्हाला असं कधी वाटतं की परत आता नवरात्र उत्सव चालू होत आहे, कधी आम्ही तिथे जातो आहे आणि परत आम्ही त्या पद्धतीने ते काम करतो आहे. जसं म्हणजे ह्या असं मंडळामध्ये जी ईर्ष्या असते तसं काही कुठे नाही आहे. आम्ही एकदम गुण्यागोविंदाने म्हणजे आम्हाला असं कधी वेगळं पण वाटतच नाही. हे आपलं मंडळ आहे, एक दोन्ही मंडळं आपली आहेत आणि त्या पद्धतीने ते आम्ही काम करतो आणि ते उत्सव साजरे करतो. जी गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचं नववर्ष, ह्या दोघांनी मिळून विभागातील सर्व मंडळांना एकत्र करून ही गुढीपाडव्याची शोभायात्रा जी असते ती कुर्ल्यात सर्वप्रथम या 2 मंडळांनी आघाडी घेऊन ह्या विभागामध्ये चालू केलेली आहे, म्हणजे सुरुवात केलेली आहे. आणि तर हे सगळं ह्या 2 मंडळं सगळ्यांना घेऊन चालतो आणि ती मिरवणूक आम्ही जी शोभायात्रा आहे ती जे सगळे व्यवस्थित पार पडतो. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशा कार्यातून जी काही स्वतःबद्दलची विश्वासार्हता निर्माण केली आहे, त्यामुळेच विभागातल्या हनुमान मंदिराची आणि अडचणीत येऊ घातलेल्या जय बजरंग व्यायामशाळेची जबाबदारीही यांच्या खांद्यावर आहे आणि तेही ते सक्षमपणे सांभाळत आहेत. मैं
करीबन 40 साल से जिम करता हूँ मैं, और बीच में ऐसे ही 10-12 जन थे लड़के लोग, वो जिम को हड़प करना चाहते थे। बहुत सारा झगड़ा भी हुआ, पुलिस वाले भी आए थे बीच में। देवी बसली असतानाच हा विषय झाला. हे प्रकरण चॅरिटी कमिशनरकडे गेलं आणि चॅरिटी कमिशनरकडे हे उभं राहिलं आणि नवीन बॉडी तयार करण्यात आली. असं काहीच विचार नव्हता ह्या वास्तूमध्ये आपल्याकडे यावी किंवा काही, पण त्या देवीच्या मंडपात हा एक विषय निघाला आणि ह्या एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे देवी बसण्याच्या आदल्याच दिवशी ऑफिशियल चॅरिटी कमिशनरकडून ही बॉडी नवरात्र उत्सव मंडळातलेच पदाधिकारी ह्या बॉडीमध्ये कार्यरत झाले. मी जय बजरंग संघ व्यायामशाळेचा अध्यक्ष आहे. ह्या मुलांचं सार्वजनिक काम बघितल्यानंतर मला असं वाटलं का ह्या मुलांना पण ह्या व्यायामशाळेच्या सदस्य करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडे हे धुरा सोपवली पाहिजे व्यायामशाळेची पण. त्याच्यामुळे त्यांना आम्ही या व्यायामशाळेत पण ॲज अ ट्रस्टी ते म्हणून त्यांना घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी ते काम उत्कृष्टपणे हँडल करत आहेत व्यायामशाळेचं पण. कारण धार्मिक झालं, सगळं झालं, आता शारीरिक पण बघितलं पाहिजे. तर व्यायामशाळा ही एकच अशी गोष्ट आहे का तुमची तंदुरुस्ती आणि तुम्हाला फिट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि ते काम ते व्यवस्थित करत आहेत. आता आम्हाला इथे लेडीजची व्यायामशाळा पण चालू करायची इच्छा आहे महिलांसाठी. कारण बऱ्याच महिला विचारत असतात का तुम्ही कधी चालू करताय, तर आमचं हे लवकरात लवकर ते चालू करण्याची प्लॅनिंग आहे आमचं. हे मुलांचं कार्य बघितलं, त्यांचा उत्साह बघितला, त्यांचा हुरूप बघितला, कसं वाटतं खरंच ही मुलं व्यायामशाळेला पण चांगले दिवस दाखवतील किंवा पुढे नेतील. की देवीच्या इच्छेच होती की ही तुम्ही माझी सेवा करतात त्यावर ह्या संस्थेची सेवा करावी. 1982 पासून व्यायामशाळा जय बजरंग व्यायामशाळेची शिक्षक म्हणून आहे. काही समाजकंटकांनी व्यायामशाळा हायजेक केली. हायजेक करून ते आपल्या नावावर करून घ्यायचा प्रयत्न केला. मला बोललं धुरी मास्तर आम्ही तुम्हाला पगार वाढवतो, हे करतो ते. अरे बोलो तुम्ही कोण मला पगार हे करणारे. पण ह्या देवीच्या कृपेने नवरात्र उत्सव मंडळ आहे त्यांच्या ती ताब्यात गेली. त्याच्यानंतर ह्या लोकांनी त्यांच्या स्वतःपेक्षा माझ्यावर एक विश्वास टाकला की धुरी मास्तर तुम्ही व्यायामशाळा व्यवस्थित सांभाळली आणि तुम्ही सांभाळणार. आणि खरोखर त्या देवीची कृपाने मी अजूनपर्यंत त्या गोष्टी व्यवस्थित हँडल करतो, सांभाळतो. आणि त्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, हा सर्वात मोठा माझ्या पगारापेक्षा मोठा आहे. भिन्न भिन्न क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विभागातल्या या लोकांच्या बोलक्या प्रतिक्रियांद्वारे देवी आणि इथल्या कार्यकर्त्यांबद्दल असलेली जनमानसातील प्रतिमा लक्षात येते. मी आता एक जवळजवळ गेली 10 वर्ष ऑब्झर्व करतोय. ह्या नवरात्र उत्सवामध्ये ते कधीही कुणाकडे वर्गणी मागत नाहीत. इथे राहणारे बाहेर गेलेले लोक प्रत्यक्ष त्या 9 दिवसामध्ये येतात, भेट देतात आणि स्वतःहूनच वर्गणी जमा करतात. त्यामुळे ह्या नवरात्र उत्सवामध्ये येण्यासाठी फार आवडतं. देवीचा मला अनुभव आला आहे की माझी एक केस चालू होती. ती केस म्हणजे ॲक्च्युली ते पूर्णपणे जजवरती अवलंबून होतं. जरी आम्ही निर्दोष असलो तरी पण ते शेवटी जजला जज करायचं होतं की काय करायचं ते. आणि त्या दिवशी मी खरंच दुर्गा मातेला नमस्कार करून गेलो की म्हणजे आमचं निर्दोषत्व पूर्व. आणि खरं सांगतो एका शब्दामध्ये मी कोर्टामध्ये गेल्यानंतर एका शब्दामध्ये जजने सांगितलं आमच्या वकिलाला की तुमचं आर्ग्युमेंट मी ॲडमिट केलेलं आहे आणि तुमचा क्लायंट युअर क्लायंट इज फ्री. हा अशा प्रकारचा पण मला अनुभव आलेला आहे. उत्सव मंडळ आहे हे सर्व आहे ना असे आहे, एक असे तयार केले देवीने आधारस्तंभ की जेणेकरून लोकांना काही त्रास होत नाही. तिकडे आर्थिक मदत तर त्यांच्याकडनं पुष्कळ होते. माझा व्यवसाय चहाचा स्टॉल आहे ना, त्या व्यवसायामध्ये पण मला इतकं सहकार्य करतात की सर्व मंडळ माझ्याकडनं चहा घेते, चहा नाश्ता माझ्याकडनंच घेतात. माझ्या मुलीच्या लग्नासाठी पण प्रत्येकाने विचारलं काय तुला पाहिजे असेल काय किंवा काय. मुलाला पण माझ्या घर भेटलं या देवीच्याच कृपेने.
मला कोणाचं कर्ज ठेवलं नाही देवीनी, बस हेच एवढं. आणि कधी पण मला आरतीला इतका वेळ देतं, मला कुठली सेवा करायला पुढे घेते. फुलाचं काम करायला भेटतंच मला, अशी देवीची लय कृपा आहे. देवीने मला इथे जसं काय बसवलेलं आहे. माझं इकडे डेंटल क्लिनिक आहे सोनापूर गल्लीमध्ये आणि 6 ऑक्टोबर 92मध्ये मी माझं कॉलेज झाल्याबरोबर इकडे डेंटल क्लिनिक ओपन केलं. त्यावेळेला मला कुर्ल्यामध्ये कोणीच माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मला खूप याचं 23 इयर ओल्ड मला एवढे टेन्शन होतं की मी सुरू कसं करणार, मला आजूबाजूची लोकं कशी मिळतील. पण मला फॅन्टॅस्टिक लोकं मिळाली, त्यांचा सगळ्यांचा एवढा आधार होता राईट फ्रॉम डे 1. मंडळाची लोकं इज लाईक माय सेकंड फॅमिली. तर त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांच्याकडे धावत जाते. आणि माझी मुलगी आहे आता छान, ती इंजिनिअरिंग करते, मला फॅन्टॅस्टिक लाईफ पार्टनर मिळाला. तर आय फील हे सगळं माझ्या देवीच्या कृपेने मला हे सगळं मिळालं आहे. त्याच्यामुळे माझं स्टाफ फॅन्टॅस्टिक आहे. या वनिता गावडे या जवळजवळ माझ्याबरोबर 15 वर्ष आहेत. या पूजा दळवी माझ्याबरोबर आता जवळजवळ 20 वर्ष आहेत. माझ्या राईट आणि लेफ्ट हँड आहेत ह्या. आणि रुची जाधव ही आत्ता जवळजवळ 5-1 वर्ष आहे माझ्याबरोबर. कुर्ल्याला माझं हॉटेल 58पासून आहे, त्यापासून आम्ही इकडे आहोत. आणि आम्ही हे कार्यक्रम नेहमी बघत असतो आणि कुठे काय प्रॉब्लेम असं कधी दिसलं नाही, लक्षात कधी आलं नाही. आणि मेन म्हणजे त्याला कारण असं आहे की इकडे सर्व जी पोरं जी आपली आहेत ते आपल्या मनापासून काम करतात. कोणाला कोण डायरेक्शन द्यायची गरज नाही, आपल्या इच्छेप्रमाणे काम करतात. आणि त्याशिवाय इकडे एक पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कोणाचं नाही आहे, म्हणून त्यामुळे आपल्याला ते निगेटिव्ह आस्पेक्ट सर्व संपलं आहे. आणि दुसरं वर्गणी कोण करायला जात नाही, म्हणून ते निगेटिव्ह आस्पेक्ट 0 झालं आहे. म्हणजे पैशाचं काही गोलमाल होऊ शकत नाही. आणि आधी असं कधी काय झालं असतं तर आम्हाला कळलं असतं की पोलीसवाल्यांचं ते इन्फॉर्मेशन आम्हाला मिळतील की इकडे बाबा असं आहे तसं आहे, सांभाळून राहा. असं तसं काही नाही आहे. आम्ही तुम्हाला विश करतो प्रोग्रेस करायसाठी. आणि काय लागलं आम्हाला तर वी आर देअर, आम्ही आहोत इकडे. या माताजी अलग है, ये मैं समझता हूँ कि हमारे कुर्ला की आन बान शान है. मेरे ख्याल से इतने माताजी में ये माताजी अलग ही है. एक लगता है कि हम रियल में है, माताजी के इधर ही है और रियल माताजी हमारे पास में है. और सबसे बड़ी ये मंडल की बात है, ये मंडल किसको तकलीफ नहीं देता है, न कोई ज़ोर ज़बरदस्ती करता है, न कुछ नहीं करता है. जो अपनी इच्छा से आओ, देओ, सब कुछ करो और व्यवस्थित काम है. तो इतने कार्यकर्ता है कि वो लोग पीढ़ी से पीढ़ी तन मन धन से काम कर रहे हैं और आगे से आगे चल रहे हैं. और हम लोग खुश नसीब है जूना कुर्ले वाले, क्योंकि हम लोग माता जी के चरणों में रहते हैं और माता जी की हमारे पास मेहरबानी है. मैं यही बोलता हूँ, आप आओ, हमारे माता जी के दर्शन करो, आशीर्वाद लेके जाओ और आप हर तरफ से सुखी हो जाओगे. जय माता दी. आज वडीलधारी मंडळी कृतार्थ होऊन या उत्सवाचं वैभव बघत आहेत आणि म्हणूनच कार्यकर्त्यांनाही कृतकृत्य झाल्याचं समाधान आहे. आता ज्या आहेत त्या मंडळीनं आमच्या पाठीमागून व्यवस्थित मंडळ चालवत आलेत. निस्वार्थी मुलं आहेत, घमेंड आहे त्यांच्या अंगात, अपराधपर कुठे नाही. बघा नाही का घरोब्यासारखी एका मंडळात काम करतात, हा प्रत्यक्षात माझा अनुभव आहे. आणि म्हणून मला या मंडळाचा खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. या मंडळामध्ये एवढी गोडी वाटते. आज मी वयाच्या 83 वर्षाचा आहे आणि इतक्या मी लांब राहतो तरी मी त्या आवडीने आलो आहे. तर ही आवड आम्हाला कोण देतो आहे, तर आज देवी देतेच, पण जास्त मंडळ देतो आहे. ही धर्तरी माता आजपर्यंत हाच मंडळ चालावं अशी माझी सदिच्छा आहे. आनंद समाधान वाटतं आणि देवीने सुद्धा त्यांना आनंद समाधान ठेवावं, आशीर्वाद द्यावं देवीने. आणि असंच कार्य त्यांच्या हातून भरगच करून घेत जावं देवीने.